जेव्हा 90-91,000 भाव सोनं होतं ना, तेव्हा माझ्या कानात प्रत्येकजण येऊन म्हणायचं, काय सगळेजण म्हणतात 1,00,000 रुपये होईल, खरं आहे का? आता जेव्हा सोनं पडायला लागलं तेव्हा प्रत्येकजण कानात येऊन विचारतं, काय 58-60 होईल म्हणतात, खरं आहे का? तर मार्केटचं एक सूत्र आहे, जेव्हा मार्केट खाली जात असतं तेव्हा नवीन नवीन खालचे भाव सांगण्याची स्पर्धा चालू होते आणि त्या स्पर्धेला जे बळी पडतात ते मासेस असतात, क्लासेस नसतात. तुम्हाला कशात शाश्वती वाटते त्याच्यामध्ये गुंतवणूक करा. ज्वेलरीकडे ॲज अन इन्व्हेस्टमेंट कसं बघता? इन्व्हेस्टमेंट जेव्हा शब्द आपण वापरतो तेव्हा इन्व्हेस्टमेंटची जी खोली असते तिला 2 दारं असतात. एंट्री, स्टे अँड एक्झिट. एंट्री करा, थांबा, आणि दुसरं दार असतं, तुमचं पोट भरलं असं म्हणतात, तेव्हा तुम्ही दुसऱ्या दाराने बाहेर पडता. तुम्ही म्हणताय मी आईबरोबर जातो, वडिलांबरोबर जातो, तुम्ही कधी त्यांनी सोनं विकताना बघितलंय? नाही. म्हणजे हे इन्व्हेस्टमेंट आहे? हे इन्व्हेस्टमेंट नाही आहे, इट्स अ वेल्थ क्रिएशन. सामान्य मिडल क्लास कुटुंबाला सोनं पुंजीचा पार्ट असला पाहिजे. दागिना जो आहे ना, हा स्त्रीच्या हातात असतो. तुम्ही आणि मी जर असतो, ते जर कॉईन असतं, 25,000 रुपये भाव झाल्याचं आपल्याला कधीतरी ऑफिसमध्ये कळलं असतं तर आपण सराफाकडे विकलं असतं. संध्याकाळी आल्यावरती घरी बायकोला थाटात सांगितलं असतं, बघ 10,000 घेतलेलं 25,000 रोख, 15,000 मिळवून आलो. दागिना जर असता, तिला मागावा लागला असता, तिने अजिबात तुमचा अपमान करायची संधी सोडली नसती, म्हटलं असतं आता तुमच्यावर ही वेळ आली का? त्या दिवशी तिने माझ्या हातात दागिना दिला नाही आणि आज आता त्याचा भाव 80,000ला. आपण गोल्डला निफ्टी आणि सेन्सेक्सशी कधीच कम्पेअर करून उपयोग नाही. का बरं? कारण निफ्टी आणि सेन्सेक्स असतात ते एक 50 शेअर्स किंवा 30 शेअरचं रिप्रेझेंटेशन करून त्याची एकत्रितपणे होणारी जी मुवमेंट आहे बरोबर. त्यानुसार व्हॅल्यू होत असतात. गोल्ड ही सिंगल ॲसेट आहे, त्याला सब्जेक्टिव्हिटी नाही आहे. तर तुम्ही जर विचार केला तर सेन्सेक्समध्ये 79 मध्ये असलेल्या शेअर्सपैकी फक्त 7 का 8 शेअर आत्ता त्याच्यामध्ये कंटिन्यू आहेत. 23 शेअर रिप्लेस झाले. तुमची रिटायरमेंटच्या जी प्रोव्हिजन आहे ती सब्जेक्ट टू मार्केट रिस्क नका ठेवू, तेव्हा तुम्ही काही कामच करू शकणार नसतात. त्यामुळे ती सब्जेक्ट टू मार्केट रिस्क छे अजिबातच शक्य नाही. तर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क नसलेलं इसवी सणापूर्वीपासूनचं जे एकच उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे सोनं. हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धनदौलतच्या या खास एपिसोडमध्ये. मी दोनदा खास म्हणतोय कारण का आपल्याकडे आता अक्षय तृतीया आला आहे. तुम्ही सगळे आंबे खाताय आणि त्याचबरोबर अक्षय तृतीयेचं अजून एक महत्त्व म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. आपण त्या दिवशी मोस्टली प्रत्येक घरी सोनं घेतलं जातं आणि त्यानिमित्ताने मला असं वाटलं, की आपण सोनं ॲज अ इन्व्हेस्टमेंट बोललं पाहिजे. कारण का बऱ्याचदा ती डेड इन्व्हेस्टमेंट आहे का सेफ इन्व्हेस्टमेंट आहे याच्याबद्दल बऱ्याचदा बोललं जातं. म्युच्युअल फंड्समध्ये पण आपल्याला दिसतं, की कॉम्बिनेशनमध्ये सोनं असतं. मग नक्की काय आहे गोल्ड ॲज अन इन्व्हेस्टमेंट? सोनं कोणत्या पद्धतीने घेतलं पाहिजे? आणि स्पेशली ह्या एपिसोडमध्ये आपण गृहिणींसाठी पण बोलणार आहोत. ते म्हणजे जे आपल्याकडे 3.5 मुहूर्तांनी थोडं सोनं घेतलं जातं, ज्वेलरी घेतली जाते. तर ज्वेलरी ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून काय पद्धतीने बघितलं पाहिजे? तो खरंच इतका वाईट ऑप्शन आहे का? का त्याचे पण काही बेनिफिट्स आहेत? या सगळ्या गोष्टींवरती बोलायला आपल्यासोबत आज एक खास एक्सपर्ट आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत अमित मोडक सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर कमॉडिटी मार्केट आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट आहेत. त्याचबरोबर ते आता PNG पुना गाडगे अँड सन्सचे CEO पण आहेत आणि त्यांचा गेल्या 30-40 वर्षांचा ह्या दोन्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि कमॉडिटीमध्ये खूप एक्सपिरियन्स आहे. त्यांनी गेली 4 दशकं बघितलेलं आहे, की काय पद्धतीने सोन्याच्या प्राइसेस असतील, निफ्टी 50 असतील, सेन्सेक्स असेल, ह्या खालीवर गेलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला ते हेल्प करणार आहेत, की काय पद्धतीने आपण आपली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी डिझाइन करू शकतो. एक फॅमिली म्हणून, एक इंडिव्हिज्युअल म्हणून. सर, खूप खूप मला आनंद वाटतोय, की आपण गोल्ड ॲज अन इन्व्हेस्टमेंट बोलतोय आणि ते पण अशा मुहूर्तावरती. तर मला पहिला प्रश्न हाच आहे, की सोनं म्हणलं आपण, की दागिने पहिल्यांदा येतात. पण इन्व्हेस्टमेंट म्हणून काय पद्धतीने बघितलं पाहिजे सोन्याकडे? आपण पहिल्यांदा पोर्टफोलिओमध्ये बघूया आणि मग हळू एक-एक छोट्या-छोट्या गोष्टींकडे जाऊया. सोनं ही एक फार मोठी शाश्वत गोष्ट आहे. म्हणजे नुसतं गुंतवणूक जेव्हा आपण म्हणतो, त्या गुंतवणुकीमध्ये सब्जेक्टिव्हिटी खूप असते. ती मला रिटर्न देईल, नाही देईल. त्याची एन्कॅशमेंट पॉसिबल होईल, नाही होईल. मी शेअरमध्ये गुंतवलंय तर ती कंपनी परफॉर्म करेल, नाही करेल. ती कंपनी अस्तित्वातच राहील, नाही राहील. इथपर्यंत पण आपल्या मनात शंका येऊ शकते. बरोबर. उद्या एखाद्याने फॉरेक्स करन्सी गुंतवणूक म्हणून ठेवायचं म्हटलं, आपला रुपया नको, मी डॉलर ठेवतो, मी युरो ठेवतो, मी सिंगापूर डॉलर ठेवतो, ऑस्ट्रेलियन डॉलर ठेवतो. पण परत त्या करन्सीला आपल्या रुपयाच्या कंपॅरिझनमधली रिस्क आली, प्राईस मुव्हमेंटची रिस्क आली, तिथल्या राजसत्ता ज्या काय निर्माण होणार आहेत त्याची त्याला रिस्क आली, की कुठल्याही देशात कुठलीही सत्ता येऊ दे, कुठल्याही राजकारण्यांनी काहीही बोलू दे,
या वस्तूला जे काय त्याची एक्झिस्टन्स आहे तो कोणी मारू शकत नाही, तो नेस्तनाबूत नाही करू शकत, जी तुम्हाला कधी अर्ध्या रात्रीत पैसे मिळवून देऊ शकते आणि ज्याची लिक्विडिटी कोणीच नाकारू शकत नाही. आणि जर आपण त्याचा इतिहास बघायचा म्हटलं तर खूप अवघड आहे. म्हणजे इसवी सन पूर्वपासूनचा इतिहास आहे त्याला. कारण की म्हणजे इतिहास पूर्वच्या काळातल्या राजांकडे पण सोन्याचीच नाणी होती. म्हणजे करन्सी म्हणून ते सोन्याची नाणी वापरत होते. जसजशी डिव्हॅल्युएशन होत गेलं रुपीचं, त्या प्रमाणामध्ये त्याचा धातू बदलत गेला. कारण सोन्याचं नाणं बनवणं परवडणार नाही कमी किमतीच्या करन्सीला. मग ती कधी स्टीलची बनली, कधी ॲल्युमिनियमची बनली. आता तर कागदावरती नोटा छापल्या जातात आणि त्यालाही आपण व्हॅल्यू देतो. बरोबर. आणि सोन्यात कन्व्हर्ट करताना मात्र कागद गठ्ठावर घेऊन जातो आणि सोनं मात्र गुंजभर येतं. त्यामुळे सोन्याची किंमत जी टिकून आहे त्याचं आपल्याला हे पण एक चांगलं म्हणजे द्योतक आहे की आपण गठ्ठावर घेऊन गेलो तर मिळताना मात्र गुंजभरच मिळतो. आणि सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे फिजिकल गोल्ड घेताना वळी घ्यावी, कॉईन घ्यावी, ब्रिक घ्या म्हणजे काय म्हणतात त्याला, वीट घ्यावी का दागिना घ्यावा ह्याच्याबद्दल, कारण काय ॲज अन इन्व्हेस्टमेंट म्हणून घेताना प्रत्येक गोष्टीचे काय प्रोज अँड कॉन्स आहेत. वेडणं हे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे की सोन्याची तार असते, ती गोल गुंडाळलेली असते, ती ठेवायला स्टोअरला सोपी जाते, म्हणून आपण त्या फॉर्ममध्ये घेतो. तर वेडणं आणि कॉईनला जे जुने सराफ आहेत, जे नॅशनल लेवलवरचे नाही पण रिजनल ब्रँड्स आहेत, दे आर ऑल्सो ब्रँड्स, दे आर ऑल्सो हॅव्हिंग ह्यूज नेटवर्थ अँड ह्यूज कॅपेक्स. तर ते आज मी तिलाही त्या वस्तूंवरती कुठलाही प्रीमियम किंवा मेकिंग चार्ज करत नाहीत, कारण त्यांचं एक वेगळं स्टॅटिस्टिक्स आहे किंवा गणित आहे त्याच्यात, की तुम्ही जेव्हा 1-1 ग्रॅम घेऊन जाता त्यांच्याकडून, 5-5 ग्रॅम घेऊन जाता, तेव्हा तुम्ही ते सोनं सगळं एकत्र करून परत त्याच सराफाकडे दागिना घडवायला येणार असता. तर त्यांचं म्हणणं आहे की आमचं दागिना विकणं हे व्यापार आहे, सोनं प्युअर विकणं हा व्यापारच नाही आमचा. सोनं प्युअर ॲक्युम्युलेट करणं हा तुमचा म्हणजे धर्म आहे. आणि तो नंतर जेव्हा दागिन्यात कन्व्हर्ट करून द्यायचं आहे तेव्हा मी मजुरी लावीन. मी आत्ता मजुरी नाही लावणार. आता तुम्ही तुमचं ॲक्युम्युलेट करा, ॲट कॉस्ट ॲक्युम्युलेट करत राहा. जेव्हा केव्हा तुम्ही दागिना घडवायला येईल त्यावेळेला मी तुम्हाला मजुरी लावेन. ओके चालेल. आणि बऱ्याचदा म्हणजे आत्ता सगळ्यात म्हणजे माझ्या आईसोबत होणारा वाद आहे, किंवा आय एम शुअर की प्रत्येक घरामध्ये हा 2 जनरेशनमध्ये होणारा वाद आहे, एस्पेशली 2 जेंडरमध्ये होणारा वाद आहे, स्त्री आणि पुरुषांमध्ये, की सोनं घेताना इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचं आहे तर मग आपण कॉईन घेऊया किंवा ETF घेऊया, मग दागिना कशाला घ्या, दागिन्याला मेकिंग चार्जेस पण लागणार आहेत बऱ्यापैकी, त्याच्यावरती GST लागणार आहे. परत ते जर ते आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून कुठे मोडायला गेलो, पुढे वापरायला गेलो, तर त्याला परत त्याचे तूट धरली जाणार आहेत. तर हे सगळं धरता ते 17-18% तो डिफरन्स जातो. तर तुम्ही ज्वेलरीकडे ॲज अन इन्व्हेस्टमेंट कसं बघता? कारण का आत्ता सगळीकडे म्हणजे जे आम्ही डिजिटल मार्केटमध्ये बघतोय, डिजिटल क्रिएटर्स आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, ते सगळे सांगतात की ज्वेलरी ही इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितली नाही पाहिजे, त्याच्याकडे ती ॲसेट म्हणून बघा, पण इन्व्हेस्टमेंट म्हणून नका बघू. पहिलं तर एक तर आपण इन्व्हेस्टमेंट हा शब्द पहिल्यापासून वापरतोय आत्ताच्या डिस्कशनमध्ये, शेवटपर्यंत वापरू, मला काही ऑब्जेक्शन नाही त्याच्यावर. पण इन्व्हेस्टमेंट जेव्हा शब्द आपण वापरतो तेव्हा इन्व्हेस्टमेंटची जी खोली असते तिला 2 दारं असतात, एंट्री, स्टे अँड एक्झिट. एंट्री करा, थांबा त्याचं ॲप्रिसिएशन होईपर्यंत, आणि दुसरं दार असतं की जिथे ॲप्रिसिएशन तुमचं पोट भरलं असं म्हणतात, तेव्हा तुम्ही दुसऱ्या दाराने बाहेर पडता, जे बाय, होल्ड अँड सेल. बरोबर. सोन्याच्या बाबतीत म्हणजे आता तुम्ही म्हणताय मी आईबरोबर जातो, वडिलांबरोबर जातो किंवा मावशी आजींबरोबर गेलो असेल, तुम्ही कधी त्यांनी सोनं विकताना बघितलंय? नाही. म्हणजे हे इन्व्हेस्टमेंट आहे? हे इन्व्हेस्टमेंट नाही आहे, इट्स अ वेल्थ क्रिएशन. वेल्थ क्रिएशन, इट इज नॉट अ फंड क्रिएशन. ओके. फंड क्रिएशन इज अ डिफरंट विच कम्स अंडर इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटमध्ये फंड क्रिएशन येतं. वेल्थ क्रिएशन हे पिढ्यानपिढ्यांना सक्सेशननी देत राहायचं असतं, दौलत ट्रान्सफर करायची असते. मग पूर्वीच्या काळी कसं म्हणायचं, माझ्या आजोबांची 2 एकर शेती होती, नंतर एकदा पीक चांगलं आलं, आजोबांनी आणखीन 10 गुंठे लागून घेतली, नंतर वडिलांच्या हाती दिलं, मग वडिलांनी ट्रॅक्टरनी शेती चालू केली आणि त्यांना चांगले पैसे मिळायला लागले म्हणून त्यांनी आणखीन बाजूची 2 एकर घेतली. व्हॉट इज दिस? वेल्थ क्रिएशन. तर सोन्याच्या बाबतीत नेमकं स्त्रियांचं म्हणणं हेच आहे की ट्रीट इट ॲज अ वेल्थ क्रिएशन.
म्हणजे आता त्याला ते ETF फॉर्म आले, डिजिटल फॉर्म आले, त्यामुळे पुरुष लोक जरा सुखावली आहेत की आपण वेल्थ क्रिएशन वगैरेच्या पेक्षा आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा त्याच्याकडे वापर करू शकू. आपण आपल्याला पाहिजे तेव्हा त्यात एंट्री करू, पाहिजे तेवढ्या वेळ थांबू आणि निघून जाऊ. आपल्याला काही घरातल्या स्त्रीला जाऊन विचारायची गरज नाही, मी घेऊ का, मी ठेवू का, मी विकू का. दागिना जो आहे ना, हा स्त्रीच्या हातात असतो. जे एक तुम्ही उदाहरण म्हणून जर घ्यायचं म्हटलं, 2005 साली एखादा तुम्ही दागिना बनवला असतात, त्यावेळेला 5,000 रुपये सोन्याचा भाव होता. बरोबर. 10 ते 12% मजुरी असते साध्या दागिन्याला. खूप तुम्ही टेम्पल ज्वेलरी वगैरे केली तर त्याला 20-22% मजुरी असते. म्हणजे आपण 10-12% मजुरी देऊन समजा घेतलं असतं तर त्यावेळेला 500 रुपये आपण मजुरी दिली असती त्याला. म्हणजे 5,500 रुपये 10 ग्रॅमप्रमाणे आपण दागिना घरी घेऊन आलो असतो. आज मी तिला त्याचा भाव 80,000 रुपये झालाय. बरोबर. इन बिटवीन 10,000 झाला, 20,000 झाला, 30 झाला, 40 झाला, 50 झाला. तुम्ही आणि मी जर असतो, ते जर कॉईन असतं 10 ग्रॅमचं घरी घेऊन आलेलो, दागिना नसता, तर ते कुठेतरी कपाटात ठेवलेलं असतं लॉकरमध्ये. 25,000 रुपये भाव झाल्याचं आपल्याला कधीतरी ऑफिसमध्ये कळलं असतं, तर आपण दुसऱ्या दिवशी ऑफिसला निघताना लॉकर उघडला असता, घरातला कपाटाचा, त्यातलं कॉईन घेतलं असतं, खिशात ठेवलं असतं, कपाट बंद केलं असतं, सराफाकडे विकलं असतं. संध्याकाळी आल्यावरती घरी बायकोला थाटात सांगितलं असतं, बघ 10,000 घेतलेलं 25,000 रोख, 15,000 मिळवून आलो. आज काय झालं असतं? 25,000 ते 80,000चं ॲप्रिसिएशन तुम्हाला मिळालं नसतं. कारण ते कॉईन होतं, ते तुमच्या डिस्पोजलला होतं. सो यू हॅव डिस्पोज इट. दागिना जर असता याच ठिकाणी, तुम्हाला काय करावं लागलं असतं? एकदा तो गृहिणीच्या गळ्यात गेला, हातात गेला, की नंतर ती ठेवणार कुठे ठेवणार ते? मागायचा असता तुम्हाला विकण्याकरता, तिला मागावा लागला असता. तिला मागावा लागला असता, तिने अजिबात तुमचा अपमान करायची संधी सोडली नसती, म्हटलं असतं आता तुमच्यावर ही वेळ आली का? तुम्ही त्या दिवसापासून म्हणलं असतात, आता परत मी या दागिन्याचं नाव नाही काढणार. म्हणजे आपण आणि आज 80,000च्या भावात तुम्ही सुखावला असतात की त्या दिवशी तिने माझ्या हातात दागिना दिला नाही आणि आज आता त्याचा भाव 80,000ला. तो 500 रुपये भरलेली जी मजुरी आहे ना, तो इन्शुरन्स आहे. दॅट युअर वेल्थ विल बी फॉर अ लॉंगर पिरियड अँड इट विल पास टू युअर नेक्स्ट जनरेशन आणि दे विल ऑल्सो एन्जॉय इट. एन्जॉय करायचं नाही असं म्हटलंय का? दागिना घालायचं नाही असं म्हटलंय का? घालून जा ना, मिरवा ना, तुमचं स्टेटस वाढवा, सोशल इमेज वाढवा, तुमची सोशल व्हॅल्यू वाढवा. त्याला कोण नाही म्हणतंय का? नाही. सो कन्झ्युम इट. हे कन्झम्पशन आहे. यूज इट अँड स्टील गेन इट. पण तुम्ही काय करताय? तुम्ही सोनं घेताय, योग्य वेळ तुमच्या दृष्टीने आली की विकताय, पैसे करताय, परत रिएंटर करायला चान्सच मिळत नाही. कारण इट ऑलवेज गोज अप, गोज अप, गोज अप. आणि खाली जायला आपली जी ट्रान्झॅक्शन कॉस्ट गेली आहे तेवढं तरी ते खाली जायला पाहिजे म्हणून थांबून राहता. 3% GST, 3% खरेदी विक्रीचा डिफरन्स. आज 80,000च्या भावात म्हटलं तर 5,000 रुपये खाली विकून आलेलो असतो आपण 75,000मध्ये. त्यामुळे 75,000च्या खाली गेलं तर परत तुम्हाला ते रिइन्व्हेस्ट करायला परवडत असतं. त्यामुळे ते राहून जातं आणि नंतर लाख भाव झाल्यानंतर आपल्याला वाटतं उगाच विकला 80,000 आणि 75,000 घरी आणले. त्यामुळे तो जो मेकिंग चार्ज आहे, इट्स अ इन्शुरन्स. सो कायम लक्षात ठेवा की गृहलक्ष्मीच्या हातात दिलेलं विथ मेकिंगचा जो दागिना असतो, तो त्या इन्शुरन्समुळे इतका इंटॅक्ट राहतो की त्याची इन्फायनाईट किंमत जरी वाढली तरी तो कधी बाजारात परत येत नाही. दुसरी एक गोष्ट आहे, तुम्ही जेव्हा सोनं विकायला जाता सराफाकडे, तुम्ही सराफाकडे सोनं विकायला जाता, दागिना दिला गृहलक्ष्मीने चुकून तुमच्याकडे, काय तेवढी वाईट वेळ आली आहे तुमच्याकडे, गरज आहे आपल्याला, तुम्हाला दिला, तुम्ही विकायला जाता, तुमच्या शेजारच्या काउंटरवर मी उभा असतो, आपण दोघं एकाच सोसायटीत राहत असतो. मी बघतो शेजारी कोण काय करतंय. तुम्ही विकता दिसता, मी ओळख देत नाही तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून, कारण गोल्ड विकतोय हे बघितलं कोणी तर वाईट वाटेल. पण मी सोसायटीत परत गेल्यानंतर मात्र आजूबाजूचं सांगतो, त्याच्याशी नका बरं का जास्त काही ठेवू संपर्क आणि व्यवहार, तो आज सोनं विकत होता. कारण सोनं विकणं हे प्रॉफिट बुकिंग करणं किंवा एन्कॅशमेंट करणं, वेल्थ एन्कॅशमेंट करणं अशा दृष्टीने बघितलंच जात नाही. त्या शब्दाला एक विशिष्ट शब्द वापरला जातो की अमुक अमुक ह्याच्यावर सोनं विकायची पाळी आली. दॅट इज अ लास्ट ऑप्शन ऑफ द इकॉनॉमिक अवेबिलिटी, फंड अवेबिलिटी. आणि ती आज एनकॅश करायची पाळी आली म्हणजे त्याचं सगळं संपलं आहे. आता त्याकडे आता काही राहिलं नाही. त्यामुळे त्याला कोणी उधारी देऊ नका, त्याशी आर्थिक व्यवहार कोणी करू नका, म्हणजे आपली सोशल इमेज सगळी खलास होते. त्यामुळे भारतामध्ये सोनं विकणं हे खूप अवघड आहे, उघडपणे सराफाकडे जाऊन. बरोबर. कारण त्यांनी आपली सोशल इमेज खराब होऊ शकत असते. जनरली तुम्ही बघाल तर सराफाकडे काय चालतं, 15 ग्रॅमची मोहनमाळ घेऊन गेलं जातं,
ती दिली जाते. 3 पदरी मोहनमाळ घेतली जाते. पहिल्या मोहनमाळेतले 20 ग्रॅम वजा केले जातात. चढ सोन्याची किंमत दिली जाते. GST दिला जातो. ती गृहलक्ष्मी खुश होते. माझ्याकडे सिंगल पदराची मोहनमाळ होती, आता माझ्याकडे 3 पदराची मोहनमाळ झाली आहे. तिचं सोशल इमेज आणि सोशल व्हॅल्यू वाढते, सोशल वजन वाढतं. ती सगळीकडे फिरते. त्या तिला विचारतात, मागल्या वेळेस तुझ्या गळ्यात 1 पदरी होती ना गं, मग आता ही नवीन घेतली का? मग ती पण तेवढ्याच खुशीने सांगते, हो ती एक्सचेंज करून आता जरा मी जास्त वजनाची घेतली. करेक्ट. सो इट इज क्रिएटिंग सोशल व्हॅल्यू फॉर देम. म्हणजे आपण दागिन्याकडे बघताना एक वेल्थ क्रिएशन म्हणून बघितलं पाहिजे आणि ते खूप मोठा लॉंग टर्म आहे. त्याचा होल्ड हा एक पिढी 2 पिढीचा आहे. पिढ्यानपिढ्या. पिढ्यानपिढ्या आहे तो. म्हणजे कायम आपल्याकडे आजीचा काय म्हणतात पणजीचा एक कुठला तरी दागिना आलेला असतो, तसं आहे ते त्यांनी अगदी 40 रुपयात घेतलेलं वगैरे असतं. म्हणजे माझ्याकडे एक पाणी प्यायचं चांदीचं भांड आहे. माझी नातीने विचारलं, हे कधी आणलं ताबा तुम्ही? मी म्हटलं, हे तुझ्या खापरपणजोबांनी आणलेलं चांदीचं भांड आहे. त्याच्यावर नाव वाच, तुझ्या खापरपणजोबाचं नाव लिहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडचे देवारे किंवा चांदीची उपकरणं किंवा सोन्याचे जे स्त्रियांना जे लग्नामध्ये जसे शेले दिले जातात, तसे वंशपरंपरागत असलेले हातातले गोट दिले जातात, तोडे किंवा मल्टी लेअरच्या माळा दिल्या जातात. त्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या असतात. म्हणजे त्याची खरेदीची किंमत बघाल तर 10-20 रुपये पर 10 ग्रॅम अशी असते, की ज्याच्यामध्ये आज गोप मिळत नाही त्या नेकलेसचा मागला सुताचा. तर त्या किमतीतले सोन्याचे दागिने आज इनहेरिटेड होत राहत आहेत. त्यामुळे पिढ्यानपिढ्या चालणारी गोष्ट आहे. ही पिढ्यानपिढ्या टिकवून धरलेली वेल्थ आहे. आणि त्यातलं मेकिंग आहे ते तर इतकं म्हणजे अमूल्य आहे, की तसा मेकिंगच आज घडू शकत नाही. ती हातगड्याच घडू शकत नाही. त्यामुळे आज आपल्याकडे देशामध्ये बरेचदा म्हटलं जातं, की देवळांमधलं सोनं बाहेर काढा, तिथे टनानी सोनं पडलंय, ते विका. अरे पण त्यातले मेकिंग तुम्ही रिस्टोअर कधी करणार? ते तुम्ही दुसरीकडे रिप्लिकेट करू शकता का? तो अमूल्य ठेवा आहे. त्यातली फक्त सोन्याची किंमत बघू नका. आणि त्यामुळे हे जे म्हटलं जातं ना, की 8 टन, 80 टन, 800 टन, 1000 टन सोनं अमक्या 3 देवळांमध्ये पडले, ते विकलं तर सरकारचं एक कर्ज माफ म्हणजे राईट ऑफ होऊ शकेल. कधी होऊ शकणार नाही. याचं कारण त्यातली जी कलाकृती आहे, कला आहे, ती अमूल्य आहे आणि ती अँटिक आहे. ती वितळवून विकणं हे कुठल्याही देशाला परवडणारी गोष्ट नाही. तो ठेवा परवडणारी गोष्ट नाही असं वितळवून विकणं. त्यामुळे या सगळ्या कविकल्पना आहेत आपण ज्या मानतो त्या, की सगळ्या देवळांमधलं सोनं विकलं तर भारताचं सरकारचं सगळं कर्ज माफ होऊन जाईल किंवा निघून जाईल. तर ते कर्जही जाणार नाही आहे आणि हे दागिनेही जाणार नाही आहेत. आपल्याकडे सर पिढ्यानपिढ्या 3.5 मुहूर्ताची प्रथा आहे आणि आपण प्रत्येकाच्या फायनान्शियल एबिलिटीनुसार ते अर्धा ग्रॅम, 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 10 ग्रॅम जे काय असेल त्यांच्यानुसार लोक घेत असतात सोनं. तर त्या वेळेला तुम्ही काय त्यांना ॲडवाईस कराल? काय पद्धतीने त्यांनी ते सोनं घ्यावं आणि व्हॉट वुड बी म्हणजे सामान्य भारतीय कुटुंबासाठी काय बेस्ट स्ट्रॅटेजी असेल गोल्ड घेण्याची? एकतर मी सांगितलं असं परंपरेने आपण सोनं घेत राहिलेलो आहे आजपर्यंत आणि ते परंपरेनुसार पुढल्या पिढ्यांना हँडओव्हर करत राहिलेलो आहे. आत्ताच्या काळामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट हा शब्द बरेचदा वापरलाय, म्हणून त्या अनुषंगाने मी एक गोष्ट Yes. सांगायची मला, की इन्व्हेस्टमेंट करताना आपण आपल्या रिटायरमेंट लाईफ याच्याकडे फार मोठ्या प्रमाणात बघत असतो, की बरोबर. मी आज जे काही गुंतवतोय ते कशाकरता गुंतवतोय, तर मला नंतर म्हणजे मी जेव्हा कमवणार नाही त्यावेळेला ते कसं वापरता येईल किंवा कसं उपयोगाला येईल. कारण मी आत्ता तर कमवतोय, आत्ता मला लागत नाही. माझे 50,000 कमवतो, मी 40,000 खर्च होतात, उरलेले 10,000 सरप्लस मी गुंतवत राहतो आणि आय गो ऑन ॲक्युम्युलेटिंग इट फॉर माय रिटायरमेंट लाईफ. आता सोन्यामध्ये ह्याच्यात एक फार चांगलं सोल्युशन आहे लोकांना. जेव्हा तुम्ही पेन्शन पॉलिसीज खरेदी करता तेव्हा तुम्हाला तो पॉलिसी विकणारा एक छानपैकी लॅपटॉपवरती एक्सेल शीट मांडून दाखवतो. तुम्ही इतके रुपये दर महिन्याला गुंतवत गेलात तर तुमच्या 60व्या वर्षी तुम्ही रिटायर झालात तर ते एक ॲन्युटी एवढी क्रिएट होईल आणि त्या ॲन्युटीवरती आजच्या रेटनी समजा आपण 6% भरलं तर तुम्हाला XYZ रिटर्न्स येतील. हे जे तो सगळं जे सांगत असतो ना, ते कॉम्प्युटरच्या एक्सेल शीटमध्ये त्या स्क्रीनवर दिसत असतं. तो कॉम्प्युटर बंद केल्यानंतर त्याचं गॅरंटी संपलेली असते. परत तो कॉम्प्युटर उघडल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्याला उदाहरण देईल, ते वेगळं असतं. बरं तुम्ही रिटायर होईल त्या दिवशी त्या कॉम्प्युटरचा स्क्रीनशॉट जरी सेव्ह करून ठेवला असेल तरी माहीत नाही त्या स्क्रीनशॉटप्रमाणे घडेल का नाही. फॉर एक्झाम्पल
जी काय ॲन्युटी जमा होईल म्हणून त्यांनी सांगितली होती तेवढी जमा झालेली असेल का नाही, कारण इन बिटवीन इयर व्याजाचे दर चेंज होत राहणार, कधी तर खूप खाली जाणार, कधी वरती जाणार, कधीतरी एखाद्या वेळेस इन्व्हेस्टमेंटला त्यांच्याकडे डेंट येऊ शकणार, त्यांनी ज्याच्यात इन्व्हेस्टमेंट केलेलं असेल त्याच्यात. आणि मी आता आपण म्हणतो की सारखे काही किस्से घडलेले, हेमंत सारखे काही किस्से घडले, तर शेवटी ते सगळं तुमच्या डोक्यावर आहे, बिकॉज इट इज ॲट रिस्क. तुम्ही सब्जेक्ट टू रिस्क, सब्जेक्ट टू मार्केट. हां. आणि मग शेवटी जी ॲन्युटी गोळा होणार ती परत त्यांनीच त्याच्याकडे ठेवायची आणि मग त्याच्यावरती व्याज द्यायचं. मग ते जे येणारं व्याज आहे त्याच्यावर तुम्ही समाधान मानायचं की मला 10 कोटी रुपये माझे जमा झालेत, 6% 60 लाख रुपये येत आहेत, मग 5 लाख रुपये दरवर्षी, मग त्याच्यावरती टॅक्स भरायचा, ते पण टॅक्सेबल टॅक्स भरायचा, आणि मग उरलेली रकमेमध्ये मी माझं आयुष्य घालवायचं. आता कोणाला माहिती ते आपण जेव्हा रिटायर होणार आहे तेव्हा 5 लाख रुपये महिना पुरणार आहेत का नाही. पण एक सोल्युशन गोल्डमध्ये फार छान आहे. गोल्डनी एक इंडिकेशन दिलं आहे. तुम्ही जर पूर्वापार बघत आलात तर गोल्ड इज इंडिकेटिव्ह. काय इंडिकेटिव्ह आहे, तर कोरोनाचा काळ होता, म्हणजे हे माझं स्वतःचं ज्ञान नाही बरं का, म्हणजे तुम्ही मला फार ज्ञानी समजाल की मी एवढं काय त्याच्यामध्ये अभ्यास केला. माझं भारतभर प्रत्येकाशी कम्युनिकेशन असतं. कमॉडिटी मार्केटमध्ये मी ट्रेड करत असल्यामुळे खूप जण कायम चर्चा करत असतात, काय वाटते मार्केट काय नाही. खूप वयस्कर अशा एका व्यापाऱ्यांनी मला उत्तर प्रदेशमधल्या कोरोनाच्या काळामध्ये फोन केला. कैसा चल रहा है मोडकचं? म्हटलं अच्छा चल रहा है, क्या लग रहा है गोल्ड में? कारण त्यावेळेला एकदम 10 मार्च ते 20 मार्च 2020च्या दरम्यान फार मोठा क्रॅश आला होता गोल्डमध्ये, जसा आत्ता गेल्या 4 दिवसात आला तसा. म्हटलं ठीक है, गोल्ड तो वोलेटाइल है, देख रहा हूँ कैसा चलेगा. नहीं आपको क्या लगता है? मतलब मुझे लगता है वापस ऊपर जाएगा. आपको एक चीज़ मालूम है क्या? म्हटलं क्या चीज़ है? आप गोल्ड खरीदते क्या? मतलब नहीं, ज़िंदगी में 1 ग्राम भी गोल्ड नहीं खरीदा मैंने कभी पहना भी नहीं 1 ग्राम गोल्ड भी. बहुत गलत बात कर रहे हैं. मतलब क्यों? आप आपका गुजारा कैसे करेंगे? मतलब नहीं, आप तो रिटायर होंगे ना, काम तो बंद करेंगे ना कभी ना कभी. हाँ, मतलब करूँगा ना. कब करेंगे? मतलब क्या 65 एज में करूँगा. अभी क्या रनिंग एज है? मतलब 60. बहुत गलत किया आपने काम. अभी 5 साल में आप क्या काम करोगे? क्या आपकी ज़िंदगी बनाओगे? मतलब बोलिए ना, क्या सोल्युशन आहे क्या? हां. त्याचं असं म्हणणं होतं, तुम्ही जेव्हा यंग असाल आणि तुम्ही रेसिड्युअल पिरियड करता जेव्हा विचार कराल, रिटायरमेंट नंतरचा रेसिड्युअल पिरियड, रेसिड्युअल लाईफ, तर तुम्ही 25 वर्षाचे असाल, तुम्ही ठरवलं माझं वय वर्ष 60 पर्यंत मी काम करणार आहे, त्याला -5 करा, कारण तुमची इच्छा 60, म्हणजे आपल्याला रिस्क म्हणून 5 वर्ष मायनस करायला पाहिजेत, म्हणजे 55 वर्ष. 25 ते 55 30 वर्षाचा काळ आहे. 30 वर्षाच्या काळात तुम्हाला एवढं सोनं ॲक्युम्युलेट करायचं आहे जे तुमच्या रिटायरमेंट लाईफमध्ये तुम्हाला लाईफ सर्व्हाइव्ह करण्याकरता उपयुक्त पडलं पाहिजे. ओके. मी म्हटलं त्याचा फॉर्म्युला काय, पण म्हटलं त्या माणसाला विचारलं, तर तो म्हणला तुम्ही 55व्या वर्षी जर रिटायर होणार असाल तर ठरवा की साधारण तुमची लाईफ सायकल काय असेल, लाईफ रेसिड्युअल पिरियड काय असेल. आपण म्हणतो ना, मी साधारण माझी लाईफस्टाईल बघितली तर 75 वर्षापर्यंत जगू शकेन आत्ताच्या सगळ्या स्थितीनुसार. मग तुम्ही समजा म्हणलात 75 वर्ष, तर आय हॅड 5 years रिस्क देअर, म्हणजे 80 वर्षापर्यंत. 55 ते 80 किती डिफरन्स आहे? 25 वर्ष गुणिले 12 महिने, 250 10 वर्षाचे, म्हणजे 25 वर्षाचे 10 महिन्याप्रमाणे 250 महिने आणि 2 महिन्याप्रमाणे 50 महिने, म्हणजे 300 महिने. म्हणजे 300 महिने तुमचं सर्व्हायवल राहणार आहे रेसिड्युअल पिरियडमध्ये रिटायरमेंट नंतर. म्हणजे आता तुम्हाला 300 महिन्याची सोय करायची आहे आणि दर महिन्याला 10 ग्रॅमची सोय करायची आहे. तो म्हणला, म्हटलं मग आता काय करू? तर तो म्हणला 25 ते 55 30 वर्ष आहेत, 30 वर्षाचे महिने, आणि हे 300 महिने गुणिले 10 ग्रॅम म्हणजे 3 किलो. आता हे महिने 3 किलो भागिले हे महिने, म्हणजे पर महिना किती आजपासून गुंतवायचे ते आज ठरू शकतं तुमचं. आणि मग मी म्हटलं ह्याचं गणित काय चालतं? तर तो म्हणला की किती जुन्या काळात जा, 10 ग्रॅम सोन्यामध्ये थोडेसे पैसे खिशात राहून 6 माणसांचं कुटुंब. म्हटलं म्हणजे? तो म्हणला तुम्ही स्वतः, तुमची बायको, तुमचा एक मुलगा, त्याची बायको आणि त्याची 2 मुलं, असं 6 माणसांचं कुटुंब. म्हटलं पण मुलगा काम करणार, छोड दो वो निकम्मा निकला तो. म्हटलं ठीक आहे. मग तर म्हणे त्याच्या सकट त्याला पोसायचं असं धरून काम करा की मी जिवंत असेपर्यंत तरी मी त्याला पोसेन. म्हणजे मग तुम्हाला 3 किलो सोनं गोळा करायचं आहे तुमच्या 30 वर्षाच्या, म्हणजे 360 महिन्याच्या कालावधीत. तर 300 भागिले 360 म्हणजे 310 ग्रॅम, म्हणजे 3 किलो भागिले 360,
मग दर महिन्याला किती गोळा करायचं हे करा आणि त्याप्रमाणे दर महिन्याला सोनं गोळा करत राहा. म्हणजे 55 वर्षानंतर पुढे 30 वर्ष तुम्ही निश्चिंतपणे जगू शकाल. कोणापुढे तुम्हाला हात पसरायला लागणार नाहीत. ॲन्युइटी तर एवढी खरीच जमली आहे का नाही, त्याचं रिटर्न तेवढे येतं आहे का नाही, ते मला पुरतं आहे का नाही, ते सब्जेक्ट टू मार्केट रिस्क वगैरे आहे का नाही, हे सगळं विसरून जा आणि हे शाश्वत जगा. मग मी आपलं त्याचा फोन बंद झाल्यानंतर जरा मागे जाऊन बघितलं. म्हटलं एक्स वर्षापूर्वी काय होतं, त्या एक्स वर्षापूर्वी ₹20,000 सोन्याचा भाव होता. त्यावेळेला मग मी आठवून बघितलं आपल्याला साधारण महिन्याला खर्च किती यायचा. तर मला लक्ष आलं 15,000 ते 18,000च्या दरम्यान वेगवेगळे आहेत. पण मी तेव्हा मी असं कॅल्क्युलेट केलं. रिसेंटली तेव्हाचा पिरियड चालू होता 2019-20 हां. सालचा आणि तेव्हा ₹25,000 10 ग्रॅमला सोनं होतं. आणि मी बघितलं की माझ्याकडे माझा मुलगा बायको आहे, त्याची बायको आहे, माझी बायको आहे, त्याचं एक मूल आहे. मी म्हटलं आता तो काम करत नाही असं गृहीत धरू आपण. आपणच सगळं घर चालवतोय असं धरू. तर किती खर्च येतोय? तर तेव्हा मला 2020 साली आणि त्यांनी हे सांगितलं होतं, पिझ्झा, बर्गर, मॅकडी, मल्टिप्लेक्स नाही. तुम्हाला नॉर्मल आणि इज्जतीने आयुष्य जगायचं असेल तरचं मी हे सांगतोय. तुम्ही उद्या म्हणाल मी रोल्स रॉयस चालवेन, मर्सिडीज चालवेल त्याच्याकरता हे गणित नाही. त्याच्याकरता गणितच नाही तो म्हणला. बरोबर. तर मी पण विचार केला तर 2020 साली खरोखरच 38,000 ते 40,000 अगदी आरामात घर चालायचं. बरोबर. आणि ₹25,000 सोन्याची किंमत होती. मी मगाशी म्हटलं असं, त्या 10 ग्रॅम सोन्यातून महिन्याचा खर्च भागून वरती थोडेसे पैसे खिशात राहू शकत होते. आणि ह्याच्यामध्ये माझी मेडिसिन्स यायची, माझं दूध यायचं, माझा किराणा यायचं, माझं महिन्यात 2 वेळा मी हॉटेलमध्ये खायचं म्हटलं तरी ते त्याच्यामध्ये बसायचं. पेट्रोल गाडीचं लागायचं ते व्हायचं. हे सगळं जर विचार केला तर ते त्या 10 ग्रॅममध्ये बसायचं आणि मला त्या दिवशी पटलं, की आपण आयुष्य सगळं वाया घालवलं आणि खरं आयुष्य आता इथून पुढे तरी जेवढी तरुण पिढी आहे त्यांना सांगायचं, की दर महिन्याला 10 ग्रॅम सोनं तरी कमीत कमी घ्या. सो दॅट तुमच्या रेसिड्युअल पिरियडकरता तुम्हाला ते सोनं तुम्हाला इज्जतीत आयुष्य घालवायला मदत करेल आणि तुमची रिटायरमेंटच्या जी प्रोव्हिजन आहे ती सब्जेक्ट टू मार्केट रिस्क नका ठेवू. हं. तुमची उमेदीच्या काळातली इन्व्हेस्टमेंट सब्जेक्ट टू मार्केट रिस्क असली तरी फरक पडत नाही. कारण तुम्ही गेलं तर परत कमवू शकता. रिटायरमेंट नंतर काय कमवणार आहात तुम्ही? तेव्हा तुम्ही काही कामच करू शकणार नसतात. त्यामुळे ती सब्जेक्ट टू मार्केट रिस्क छे, अजिबातच शक्य नाही. तर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क नसलेलं इसवी सनापूर्वीपासूनचं जे एकच उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे सोनं. मला हे खूपच इंटरेस्टिंग वाटतंय, की म्हणजे जरी महिन्याला 10 ग्रॅम सोनं घेणं कुठल्याही मिडल क्लास माणसाला शक्य नसलं, तरी 10 ग्रॅम सोनं ही तुमच्या महिन्याची कॉस्ट असू शकते. म्हणजे हे छान इंडिकेटर आहे किंवा हे छान मोजमाप आहे तुम्हाला समजायला, की किती खर्च. कारण का आत्ता सगळ्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच होतोय, की मी जेव्हा कधी 30 वर्षानंतर रिटायर होणार. मी आता 33 आहे. अजून 30 वर्षांनी म्हटलं, की रिटायर होणार आहे. आता 2025 चालू आहे आणि 2055ला जर मी रिटायर होणार, मला माहितीच नाही 2055ला मला किती पैसे लागणार आहेत. जर साधारणतः 3 किलो सोनं अॅक्युमुलेट करायचं आहे, हे ठरलं तर मग त्यानुसार ते करता येईल. कारण का 10 ग्रॅम सोन्यामध्ये महिन्याचा निवारा होऊ शकतो. हा थंब रूल हिस्टॉरिक आहे. डेटा आहे. थंब रूल आहे. थंब रूल आणि आहे. तो तुम्ही ईटीएफमध्ये सुद्धा करू शकता. हां, आता तो तुम्हाला पर्याय आहे, करेक्ट. की मला सोनं घरातच आणून ठेवायला पाहिजे असं नाही. ते मिळणारं जे कॉइन आहे ते प्युअर नाही निघालं विकायला गेल्यानंतर तर हां. त्याची रिस्क नाही किंवा सोशल रिस्क नाही की मी बरोबर. कॅरी करून जात असताना कोणी माझं खिसाच कापला, मला गन पॉईंटवरतीच धरलं हां. तर या कुठल्याच रिस्क नाही आहेत त्याच्यामध्ये. लिटरली मी आता माझ्याकडे तो जुना डेटाच वापरत होतो. 2002-3 साली साधारणतः 4,000 ते 5,000 मध्ये सोनं ट्रेंड होत होतं आणि तेव्हा खरंच माझ्या वडिलांना तेवढा पगार होता आणि त्याच्यात ते घर चालत होतं. म्हणजे तेव्हा लिटरली त्या ह्याला ते नीट चालत होतं आणि आता आपण अगदी गेल्या 30 वर्षाचा जर डेटा धरला किंवा म्हणजे 20 आता तुम्ही हे एवढे हिस्टॉरिकल सांगताय ना, तर मी 68 ते 72 या 4 वर्ष ते प्रायमरी स्कूल हायर एज होतं आणि हायस्कूलला जायला लागलो होतो. त्या काळामध्ये आईबरोबर गुरुपुष्य किंवा अक्षयतृतीया किंवा आणखीन पाडवा वगैरे असेल तर सराफाच्या हां. दुकानात जाऊन सोनं खरेदी करायचो. त्यावेळेला साधारणपणे सोन्याची किंमत जी होती ती पर 10 ग्रॅम ₹150 ते ₹200 दरम्यान होती. आणि तेव्हा तुम्ही जसं म्हणताय तेव्हा माझ्या वडिलांना पगारही ₹250 ते ₹300 होता. आणि त्यात ते आमचं 3 भावंडं आणि आई-वडील माझे हं. आणि त्यांचे एक भाऊ बॅचलर असे आमचं 6 माणसांचं कुटुंब व्यवस्थित चालवत होते. आणि प्लस काही रक्कम ₹40-50 नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये पण सेव्ह करत होते. म्हणजे मी जे म्हणतो ते रेसिड्युअल पार्ट पण राहतो त्या 10 ग्रॅम सोन्याच्या वरती. सर
गोल्ड इन्व्हेस्टमेंटबद्दल आणि बरेचसे एक्सपर्ट्स, बरेचसे इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात, की काही जण म्हणतात, की तुमचं जर रिस्क ॲपेटाईट खूप असेल तर 5%च गोल्ड ठेवा. काही जण म्हणतात तुमचा रिस्क ॲपेटाईट खूप कमी असेल तर 15-20% पर्यंत गोल्ड तुमच्या पोर्टफोलिओचा पार्ट असलं पाहिजे. तर एका सामान्य मिडल क्लास माणसाला, सामान्य मिडल क्लास कुटुंबाला काय पद्धतीने सोनं त्यांच्या पुंजीचा पार्ट असला पाहिजे? एकतर हाय रिस्क कॅपिटेट असलं तर 5% ठेवा. आत्ताचे गेले जर तुम्ही 3-4 महिन्यातली उलाढाल बघितली. उलाढाल बघितली किंवा गेल्या 2 दिवसातली उलाढाल बघितली आपण म्हणजे ट्रम्प तात्यांनी साधारणपणे झालेलं 30 मार्च ते आजच्या आता 7-8 एप्रिल तारीख असेल ह्याच्यामधली उलाढाल बघितली. तर मी तर म्हणेन की जर हाय रिस्क कॅपिटेट असेल तर सोनं घ्या. कारण की सोन्याची व्हॉलॅटिलिटी आता काही कमी राहिली नाही आहे. पण एक आहे की सोन्याची व्हॉलॅटिलिटी जरी जास्त असली तरी ते परत एकदा एक वास्तविक पातळीवरती येऊन स्थिरावतं. हां. त्या वास्तविक पातळीवर दीर्घकाळ टिकू शकत नाही, हे खूप थांबू शकत महत्वाचं आहे. जर नाही. आपण जरा थोडं डिटेलमध्ये बोलू शकलो तर आवडेल मला. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा शेअर तुम्ही विकत हं. घेतलात, तर त्या शेअरच्या वरती होणारा जो परिणाम असतो तो दीर्घकालीन होऊ शकतो. पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह. हं. म्हणजे ॲबनॉर्मल पॉझिटिव्ह किंवा ॲबनॉर्मल निगेटिव्ह. आपण एखादा शेअर बघतो लिस्ट झाल्यानंतर बसा भराभरा तो पुढे जातो. कुठेतरी ₹100 वर लिस्ट झालेला असतो, ₹700-800 पर्यंत पोहोचतो आणि नंतर तो पट परत खाली येतो. बरं. आणि मग खाली येऊन जो एकदा बसतो तो पाण्यात बसलेल्या म्हशीसारखा बसून राहतो, तो परत उठायची आपल्याला खूप दीर्घकालीन वाट बघायला लागते. बरोबर. सोन्याचं तसं नाही आहे. सोनं समजा $2,500 असेल, $3,200 झालं आणि जर त्याची म्हणजे आपण लायकीनुसार असं नको म्हणायला, रिअलिस्टिक व्हॅल्यू. रिअलिस्टिक व्हॅल्यू असं म्हणू. रिअलिस्टिक व्हॅल्यूनुसार त्याला $27,500-2800 ची किंमत असणं अपेक्षा असेल, तर ते परत शॉर्ट पिरियडमध्ये ते 2700-2800च्या इथे येऊन स्टेबल होतं. फॉर द टाईम बिंग ते मोमेंटम घेऊ शकतं किंवा मग 3200 झालं आणि खूप मोठं सेलिंग प्रेशर आलं किंवा सध्या अशा बाजारात रुमर आहेत की 50,000 होईल हां. सोनं का 55,000 होईल. अशा रुमर्सवरती फार मोठ्या प्रमाणात लोकांनी त्या रुमर्सच्या मागे लागून विकलं, तर थोड्या काळाकरता ते कुठेतरी $2,500-$2,600 जाईल, पण परत $2700-$2800 पटकन येईल आणि थांबेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोन्याला स्वतःचा परफॉर्मन्स नाही आहे. हो. सोन्याला स्वतःचा परफॉर्मन्स नाही. जसं मी मगाशी एक कंपनीचं उदाहरण दिलं, तर त्या कंपनीला परफॉर्मन्स आहे तिचा. तो चांगला असेल, वाईट असेल, फॉलोइंग असेल, त्याच्याबद्दलच्या चुकीच्या कल्पना झाल्यामुळे त्याची अचानक किंमत वरती गेलेली असेल, त्याची खरी सत्यता कळल्यानंतर ती खाली आली असेल आणि मग ती खालीच टिकून राहील. पण सोन्याचं तसं नाही. सोन्याला सराउंडिंग खूपसे फॅक्टर आहेत आणि मेनली म्हणजे जिओपॉलिटिकल स्टॅबिलिटी असेल किंवा इकॉनॉमिक स्टॅबिलिटी असेल, ही सोन्याला फार स्टेबल बनवू शकते. आणि त्याच्यात जेवढी अनिश्चितता निर्माण होईल तेवढे सोन्याच्या भावामध्ये अनिश्चितता निर्माण होते. अनिश्चितता दोन्ही साईडनी असू शकते. म्हणजे एका साईडनी असते असं नाही की अनिश्चितता आली की सोनं वाढतं. आता त्या अनिश्चिततेच्या काळामध्ये आपण सोन्यामध्ये ट्रेड करायचं का नाही करायचं, तेव्हा खरेदी करायची का नाही करायची, त्याच्याबद्दल मात्र प्रत्येकाने प्रत्येकाचा व्ह्यू घ्यायचा आहे. कारण की आपण एक मराठीमध्ये म्हणतो पळा पळा पुढे पण पहा. तसं आपलं कुठेतरी होतं की सगळेजण ज्या दिशेला पळत आहेत त्या दिशेला आपण पळायला लागतो. आपण जागेवर थांबून बघत नाही की नक्की हे पळत आहेत, त्यांची दिशा योग्य आहे का योग्य आहे. आपणही त्यांच्याबरोबर पळत सुटतो. पण शहाणा आणि खरा जो इन्व्हेस्टर असतो, ज्याला नुकसान होत नाही किंवा ज्याचे पैसे कायम पॉझिटिव्ह असतात, तो क्लास असतो, तो मास नसतो. पळणारा क्लास असतो, थांबणारा इन्व्हेस्टर मास असतो. ॲक्च्युली आपण सर खरंच आपण इन्व्हेस्टर्सबद्दलच बोलायचं आहे आपल्याला. एस्पेशली जे मध्यमवर्ग कुटुंबातनं येतात, ज्यांना ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट नाही. कारण का त्यांना तेवढा वेळ नाही आहे, तेवढा त्यांचा अभ्यास नाही आहे. त्यांच्याकडे ते ॲक्युमेन पण नाही आहे, की ते ट्रेडिंग करावं कमोडिटी मार्केटसारख्या एवढ्या व्हॉलेटाईल मार्केटमध्ये. पण नॉर्मल माणसांनी काय पद्धतीने गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करावं? आणि गोल्ड इन्व्हेस्टमेंट म्हटलं की आपल्याकडे साधारणतः 3 ऑप्शन्स येतात. एक म्हणजे तुम्ही ॲक्चुअल गोल्ड विकत घेऊ शकता बार्स किंवा कॉइन्समध्ये. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे एस-जी-बीज असतात, सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स असतात. तिसरं म्हणजे ज्वेलरी असते. चौथं म्हणजे ई-टी-एफ किंवा म्युच्युअल फंडसारखे बॉन्ड्स असतात, गोल्ड बॉन्ड्स असतात. सर आपण प्रत्येक ह्या गोल्डच्या ऑप्शनचे काय त्याचे चांगले फायदे काय आहेत आणि काही तोटे काय आहेत? प्रोज अँड कॉन्स जर बघू शकलो तर आपल्याला जरा समजायला मदत होईल. याच्यात म्हणजे 2 मुख्य पार्ट आहेत. हां. एक फिजिकल गोल्ड, अदर दॅन फिजिकल गोल्ड. हां. म्हणजे तुम्ही हे वेगवेगळे प्रकार सांगितलेत, पण त्यात जर 2 महत्त्वाचे पार्ट बघितले तर एक फिजिकल गोल्ड आहे, बरोबर. की याच्यामध्ये तुम्ही हातामध्ये घेऊन सोन्याची चिप बघता, वेढणं बघता, कॉइन बघता, दागिना बघता. दॅट इज अ फिजिकल गोल्ड. आणि दुसरं नॉन फिजिकल गोल्ड. बरोबर. म्हणजे त्याची अंडरलाईंग ॲसेट गोल्ड असते. हे पहिलं महत्त्वाचं लक्षात घ्या. तर बरेच जणांना माहिती नाही. ते म्हणतात की नाही ते ई-टी-एफ म्हणजे आम्हाला एक्सचेंजवरच जाऊन विकायला पाहिजे
आणि मग ते पैसे घेऊन मग सराफाकडे जाऊन फिजिकल गोल्ड घ्यायला पाहिजे, की आमचं जर प्रॉफिट झालं याचं आम्हाला समाधान असेल तर ते पैसे ठेवून द्यायला पाहिजेत, की झालं आपण गोल्डमध्ये ₹10,000 पर 10 ग्रॅम असताना एंट्री केली होती, ₹30,000 पर 10 ग्रॅम असताना एक्झिट केलं, आपल्याला पाहिजे तो रिझनेबल नफा आला आणि आता काही आपल्याला फिजिकल गोल्ड घ्यायची गरज नाही. त्यामुळे एस-जी-बी आता नाही आहेत. एस-जी-बी होते काही वर्षापूर्वीपर्यंत, म्हणजे 1 वर्षापूर्वीपर्यंत. 1 वर्षापूर्वीच ते बंद झालेत आणि फक्त आता रिडम्पशन करते गव्हर्नमेंट. जवळपास 140 टनाचे काहीतरी एस-जी-बी विकले होते गव्हर्नमेंटनी टप्प्याटप्प्याने. सर्वात शेवटचे एस-जी-बी 2024 मध्ये विकले होते. मला आठवतंय त्याप्रमाणे काहीतरी 6,100 का ₹6,800 पर ग्रॅमचा असा रेट होता शेवटचा तेव्हा मी विकला तेव्हा. घेतलेत ते. आणि आजचा जर भाव बघितला, स्टील पीपल आर मेकिंग मनी आउट ऑफ दॅट. म्हणजे बरोबर. सर्वात शेवटचा जो ले होता त्याच्यात सर्वात सुरुवातीचे तर ₹2,100-2,200 पर ग्रॅम प्रमाणे ते विकलेले होते, बरोबर. ज्याच्यामध्ये आज तर त्यांना चौपट नफा मिळालेला आहे. आणि एस-जी-बी आर द न्यूट्रल. त्याच्यामध्ये 2% का 2.5% तुम्हाला व्याज मिळत होतं. 2 ग्रॅमचा एक एस-जी-बी असायचा. तो एक्सचेंजवर ट्रेड व्हायचा. म्हणजे तुम्हाला जर का कधी बिफोर मॅच्युरिटी, म्हणजे गव्हर्नमेंट 5 वर्षानंतर मॅच्युरिटी द्यायचं, पण त्याच्या आधी जर तुम्हाला एनकॅश करायचं असलं तर ते एक्सचेंजवरती तुम्ही विकू शकत होतात. आणि अजूनही एस-जी-बी एक्सचेंजवर ट्रेड होतात. त्यामुळे तुम्हाला जर कोणाकडे एस-जी-बी असतील आणि एनकॅश करायची इच्छा झाली तर यू कॅन गो ऑन एक्सचेंज अँड एनकॅश इट. बरोबर. सर आपण आता फिजिकल गोल्ड आणि नॉन फिजिकल गोल्डबद्दल बोलतोय. नॉन फिजिकल गोल्डमध्ये एक ETF हा एक ऑप्शन झाला. दुसरा एक ऑप्शन असतो तो म्हणजे डिजिटल गोल्ड विकत घेण्याचा. सो त्याचे काय प्रोज अँड कॉन्स आहेत? डिजिटल गोल्डबाबत मी असं बघितलं की डिजिटल गोल्डमध्ये ट्रान्झॅक्शन चार्जेस खूप पडतात, हो. असं माझं मत आहे वैयक्तिक. मला कुठल्याही डिजिटल गोल्डला नावं ठेवायची नाहीत, क्रिटिसाइज साधारणतः करायचं नाही, 1%च्या आसपास चार्जेस क्रिटिसाइज करायचं नाही. ते ज्याचा ज्याचा ऑप्शन आहे, ज्याचा ज्याचा चॉईस आहे, इन्व्हेस्टरचा चॉईस आहे. पण मी जो तर ऑब्झर्व करतोय, काय रीड आउट करतोय त्याप्रमाणे डिजिटल गोल्डमध्ये कॉस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन इज हाय. बाईंग सेलिंग रेट डिफरन्स असतो, हो. त्यामुळे तो स्प्रेड मोठा असतो, तो स्प्रेड छोटा नसतो. प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस असतात, प्लस तुम्हाला GST लागतोच. आणि तुम्ही जेव्हा एनकॅश करायला परत जाता तेव्हा परत सेलिंग बाईंग रेट डिफरन्स लागतो. तुम्ही भरलेला GST तुम्हाला परत मिळत नाही आणि त्यामुळे ती जी ओव्हरऑल ट्रान्झॅक्शन कॉस्ट येते त्या 1% तुम्ही म्हणताय डायरेक्टली जी ट्रान्झॅक्शन कॉस्ट म्हणून घेतली जाते, प्लस दोन्ही वेळेचा रेट डिफरन्स आणि प्लस 3% GST, तर साधारणपणे 8 ते 9% त्याची ट्रान्झॅक्शन कॉस्ट येते, बापरे! असं मला वाटतं. मी चुकतही असेन, पण असं मला वाटतं. तर ती कॉस्ट आहे, ती जरा हाय आहे. एक सर गोष्ट. आपण आता जे बोललो ते थोडंसं आपण डिटेलमध्ये बोलूया, की बायिंग सेलिंग रेट डिफरन्स असतो म्हणजे काय असतं? म्हणजे साधारणपणे तुम्ही जर बघाल सराफाकडे पण गेल्यानंतर, हां. म्हणजे मी सराफ ही पण काही एक्सेप्शन करत नाही, पण तो फिजिकल गोल्ड देत असतो आणि घेत असतो. तर तुम्ही जेव्हा विकायला जाता तेव्हा ते सांगतात आवर बाय रेट, आवर सेल रेट. तर दॅट आवर बाय रेट इज दॅट ॲट व्हॉट रेट यू नीड टू सेल देम. हां. आवर सेल रेट मीन्स ॲट द रेट We ॲट विच sell. दे आर सेलिंग टू यू अँड यू आर बाईंग. तर त्यातला जो स्प्रेड म्हणतात, डिफरन्सला स्प्रेड म्हणतात, हां. आपल्या टेक्निकल लँग्वेजमध्ये मार्केटमध्ये त्याला स्प्रेड म्हणतात. तर तो स्प्रेड हायर असतो. ओके. मग तो स्प्रेड ही पण एक कॉस्टच झाली. कारण मी आत्ताच्या एकाच क्षणामध्ये घेतलं पण विकलं पण, तर मला येणारी टोटल कॉस्ट घेतली. तर व 80,000ला आय बाय असं जर फंड म्हणत असेल तो डिजिटलचा, आणि 80,500ला आय सेल असं तो जर म्हणत असेल, तर मला घ्यायचं असेल तर मला 80,500 घ्यावं लागतं. बरोबर. आय बाय म्हणजे मला 80,000 ते परत द्यावं लागतं. 80,500वर GST द्यावा लागतो, जो 80,000 परत देताना मला परत मिळत नाही. प्लस ॲज यू से दॅट 1% ट्रान्झॅक्शन हो. कॉस्ट इज देअर, ती द्यावी लागते. प्लस फंड आउट करताना मला इमिजिएट आउट करावे लागतात. हो. इन होताना मला T+1ला जर होत असेल तर ते दुसऱ्या दिवशी माझ्या खात्यात येतात. बरोबर. सो दॅट व्हॉट एव्हर स्मॉल बट देअर इज अ फंड कॉस्ट, Yeah. ट्रान्झॅक्शन कॉस्ट. आणि सर अजून एक मी गोष्ट बघितली आहे, की डिजिटल गोल्डच्या बाबतीत ना समजा तर आता काय 90,300 रेट चालू असेल, तर तो डिजिटल गोल्डचा रेट मात्र 91,000 असतो. सो साधारण दॅट इज द स्प्रेड. हां. That is a spread between real market and digital market. ओके. That is a one spread. Another spread which I explained to you, की त्यांच्याकडे पण बाईंग सेलिंगचे 2 रेट असतात. ओके. ते 91,000 जेव्हा रेट डिस्प्ले करतात तेव्हा त्यांना जर तुम्ही विकायला गेलात तर ते 91,000तच घेत नसतात. बरं. ते म्हणतात आम्ही विकतोय 91,000 आणि आम्हाला जर परत तुम्ही देणार असाल तर आम्ही 90,000 घेतोय. ओके. म्हणजे तो डबल स्प्रेड आहे खरं म्हणजे तर तो. मार्केट टू डिजिटल प्लॅटफॉर्म हा हां. पहिला स्प्रेड झाला आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरचा बाय आणि सेलचा रेटचा तो दुसरा स्प्रेड. बापरे.
सो मला तर खूप इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह दिलात सर तुम्ही, की दागिन्याकडे बघताना आपण जसं तुम्ही म्हणालात, की वेल्थ क्रिएशन म्हणून बघितलं पाहिजे. पण मला तरी अजून एक प्रश्न पडतो, की जेव्हा माझ्यासारख्या एका होतकरू किंवा नवीन इन्व्हेस्टरला दिसतं, की अरे, सोनं हे सगळ्यात स्टेबल माध्यम आहे, हे वाढत चाललंय. तर मी इन्व्हेस्ट करताना मला जर सोन्याच्या प्राईसचा लाभ घ्यायचा असेल, तर मी काय फॉर्ममध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने? ETF मध्ये. ओके. ETF मध्ये तुम्ही ₹100 ETF घेऊ शकता. हं. त्या दिवशी सोन्याची किंमत भले ₹2,00,000 10 ग्रॅम असू दे. तुम्हाला ते ₹100 काय प्रपोर्शनेट पॉइंट मिलीग्रॅम असतील ते तुमच्या खात्यामध्ये चढतील. त्यामुळे तुम्ही ETF मध्ये कुठल्याही व्हॅल्यूचे, किती व्हॅल्यूचे अवेलेबल जे काय तुमच्या पॉकेटमध्ये रिसोर्सेस असतील तेवढ्या व्हॅल्यूचे खरेदी करू शकता. ओके. फ्रॅक्शन ऑफ युनिट काय जे येत असतील ते. आणि त्यामुळे आणि त्याची एन्कॅशमेंट ज्या दिवशी मार्केट चालू आहे, 5 दिवस मार्केट चालू असतं आपल्याकडे भारतामध्ये स्टॉक मार्केट. त्या 5 दिवसात त्या 6 तासाच्या 7 तासाच्या ट्रेडिंग अवर्समध्ये जाऊन तुम्ही एन्कॅश करू शकता. आणि त्याचा जो गेन आहे, त्या प्राईसचा गेन आहे, तो त्याच्या प्राईसमध्ये रिफ्लेक्ट होत असतो म्युच्युअल फंडच्या युनिट्सच्या प्राईसमध्ये. त्यामुळे तोही तुम्हाला मिळत असतो. ट्रान्झॅक्शन कॉस्ट लागत नाही, GST लागत नाही, खरेदी विक्रीच्या भावात फरक लागत नाही. म्युच्युअल फंडची युनिट जी असतात ती 10 पैसे, 5 पैसेच्या स्प्रेडवरती ट्रेड होतात. त्यामुळे मोठा स्प्रेड तुम्हाला घालवावा लागत नाही. त्यामुळे ॲडव्हान्टेजेस म्हणाल तुम्ही फिजिकल गोल्डच्या नेक्स्ट जे दिसतं, हं. की याच्यामध्ये तुम्हाला एंट्री, एक्झिट सगळं करणं इझी जातं आणि त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघता येतं. तर ते माझ्या दृष्टीने तरी गोल्ड ETF आहे. आणि जगभरातच गोल्ड आणि सिल्व्हरचे ETF फार पॉप्युलर आहेत. कारण की ही जी लिमिटेशन आहे, की एकदा जर वस्तूचे दागिना घडवला किंवा फॉरेनमध्ये चेन पेंडंट घालायची खूप फॅशन आहे किंवा फिंगर रिंग घालायची खूप फॅशन आहे. त्यांनाही मेकिंग चार्ज लागतो. तो लॉस होऊ नये आणि इन्व्हेस्टमेंट फॉर्ममध्ये जर ठेवायचं असेल, तर तेही मॅक्सिमम ज्या गोष्टी आहेत ते ETF फॉर्ममध्ये ठेवतात. भारतामध्ये सिल्व्हरचे ETF आता 4 वर्षापूर्वी चालू झाले. गोल्डचे ETF चालू होऊन ऑलमोस्ट 10 वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला. तर आता दोन्ही गोष्टी तुम्हाला ETFच्या फॉर्ममध्ये गुंतवणं शक्य आहे आणि त्यातून रिटर्न्स मिळवणं शक्य आहे. आणि त्याच्यात काही मोड-बीड काही नसतं. नाही, ते सांगितलं ना 5 किंवा 10 पैशाचा प्राईस स्प्रेड असतो. ओके. 5 ते 10 पैशाचा हां, फक्त. त्यात प्युरिटीचा प्रश्नच नसतो. तुम्ही हातात घेतलेलंच नसतं. त्यामुळे त्याची प्युरिटी परत त्यांनी चेक करायचा प्रश्न येत नाही. तू जी प्युरिटी म्हणून दिली आहे तीच प्युरिटी तुझ्याकडे आणि तुझ्याच ताब्यात आहे. ओके. त्यामुळे त्यात काही चेंज झालाय का नाही झालाय हा मला प्रश्नच नाही. त्यामुळे तुम्ही AMCला सांगता तुम्हीच दिलंय, तुम्हीच घेतलंय आणि तुमच्याच ताब्यात ठेवलंय. त्यामुळे माझ्या हातातच आलं नाही त्यामुळे त्याची प्युरिटी परत चेक करायचा प्रश्न समजा फॉर एक्झाम्पल मी लेट्स से की बाबा 5-1 वर्षापूर्वी गोल्डचे ETF घेतले असतील, तेव्हा रेट काय लेट्स से 30,000-40,000 असेल तेव्हा आणि तेव्हा मी 10,000चे गोल्ड बॉन्ड्स घेतले असेल आणि आता त्याची कॉस्ट काय साधारणतः 17,000-18,000 झाली असेल. तर मला लिटरली ₹17,000-18,000 फार फार ते काय 1% ज्याचे काही नाही, ते फार ब्रोकरेज आताच्या दिवसामध्ये 0.20% वगैरे ब्रोकरेज झालंय हां, आणि झिरो वगैरे सारखं म्हटलं तर तुम्हाला झिरो ब्रोकरेजवरती ते मिळून जाईल. सगळं ट्रेड करायला मिळतंय. त्यामुळे ट्रान्झॅक्शन कॉस्ट फारच निग्लिजिबल झाली आहे आणि स्प्रेडही खूप कमी असतो. आता 6% जागी तुम्हाला एखाद्या वेळेस गोल्डच्या फिजिकल रेटमध्ये ॲप्रिसिएशन एखाद्या वेळेस 5,000चं 10,000 दिसत असेल आणि ते 5,000 च्या घेतलेल्या युनिटला कुठेतरी ₹9,980 दिसत असतील. ओके. कारण त्यांची जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट असते तेवढी ती कॉस्ट त्याच्यातून कमी जात कर. असते. हां, पण ती फार मायनर असते. ओके. त्यामुळे तुम्हाला इथे ₹20 कमी मिळालेत असं वाटेल. पण तुमची 6% म्हणजे ₹550 ट्रान्झॅक्शन कॉस्टही वाचलेली असते. वॉव! म्हणजे फिजिकल गोल्डमध्ये तुमचे GST आणि हे सगळ्याचे रेट वाढ डिफरन्सची जात वाढणार आहे. सर आणि सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न इन्व्हेस्टमेंट म्हटलं, की आता कुठलाही याला येतात तो म्हणजे अ, ह्याचं टॅक्सेशन कसं वर्क होतं? म्हणजे आपण जेव्हा सोनं विकतो, तेव्हा साधारणतः त्याच्यावरती पण टॅक्स भरावा लागतो का? म्हणजे लाँग टर्म, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स या पद्धतीने ETFमध्ये पण आणि फिजिकल गोल्डमध्ये पण? येस, दोन्हीमध्ये. एक तर ETF हे इक्विटी ETF नाही आहेत. हं. इक्विटी रिलेटेड नाही. त्यामुळे त्याला जनरल लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो ॲप्लिकेबल आहे तो लागतो. ओके. तसंच हे जे फिजिकल गोल्ड आपण विकतो, तेव्हा फिजिकल गोल्डलाही तुम्ही खरेदी कुठल्या वर्षात केलंय, काय किमतीत केलंय, त्याचं इंडेक्सिंगनुसार आज काय प्राईस येतेय. ती इंडेक्सिंग प्राईस आणि विकलेली प्राईस ह्याच्यातला फरक जो आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅपिटल गेन. तर तो कॅपिटल गेनवरती त्यावेळेला जो काय कॅपिटल गेनचा टॅक्स ॲप्लिकेबल असेल लाँग टर्मचा, त्या प्रमाणात तो भरावा लागतो. ओके. हा फरक किती असतो? म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ता जर मार्केटमध्ये आता ₹80,000 10 तोळे 10 ग्रॅम सोनं चालू असेल, तर इंडेक्स प्राईस आणि मार्केट प्राईसमध्ये किती फरक असतो ते साधारण? तुम्ही कुठल्या वर्षी घेतलंय त्याच्यावर इंडेक्स प्राईस अवलंबून आहे. कारण ओके. की तुम्ही घेतलेल्या वर्षाचा बेस हां. तो समजा 100च्या ऐवजी 340चा बेस असेल त्या वर्षीचा आणि आता 700 झाला असेल.
तर 340 बरोबर 100 700 बरोबर किती असतं ते प्रपोर्शन काढून तुमचा इंडेक्सिंगनुसार येणारी इन्फ्लेटेड व्हॅल्यू काढली जाते तुमच्या इन्व्हेस्टमेंटची. कारण 100च बेस असेल असं नाही तुम्ही इन्व्हेस्ट करता. कारण कधीतरी 2001 होतं, त्याच्यानंतर आता 2012 काहीतरी हां. त्यांनी धरायचं ठरवलंय. आय एम नॉट अ टॅक्स एक्सपर्ट, सो मी ओके. त्याच्यावर जास्त सांगू शकणार नाही. परंतु प्राईस इन्फ्लेटेड करून घेतली जाते इंडेक्सिंगनुसार. हं. आणि ते इन्फ्लेटेड प्राईस मायनस तुमची जी काय सेल प्राईस आहे, सेल व्हॅल्यू आहे, त्यातला जो फरक आहे, त्या फरकावरती तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो काय ॲप्लिकेबल असेल, लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्सचा रेट, त्या रेटनुसार तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स लागेल आणि तो टॅक्स तुम्हाला भरावा लागेल. फक्त तुम्ही जर एक्सचेंज गोल्ड केलं नवीन दागिना घडवण्याकरता, तर त्यावेळेला जे काही एक्सचेंज गोल्डची व्हॅल्यू होते, त्याच्यावर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स भरायला लागणार नाही. कारण यू आर टॉपिंग इट अप. हं. You are not actual selling it. या. You are converting one into other ornament. So it is not treated as a sale. पण जेव्हा तुम्ही प्युअरली गोल्ड सराफाला देता आणि त्याचे आणि पैसे त्याचे घेता. पैसे घेता, दॅट इज ट्रीटेड एज युअर सेल ऑफ कॅपिटल ॲसेट. ओके. आणि मग त्याच्यावर जो काय गेन होईल तो तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स म्हणून भरावा लागेल. ओके, ओके. हे आपण परत त्या 3.5 मुहूर्तांकडे मला यावंसं वाटतं. कारण का तेव्हा अगेन हाच घरी वाद होता, की ETF घ्यायचं का वेडणं घ्यायचं? तर हे दोन्हीकडे कशा पद्धतीने म्हणजे काय डिसिजनवरती ठरवलं पाहिजे? ते आपल्याला किती लिक्विड ठेवायचं त्याच्यावरती ठरवलं पाहिजे, की आपल्याला ते जे सोनं घेतलंय ते लिक्विड ॲसेट म्हणून ठेवायचं आहे, आपल्याला कधी एनकॅश करता यायला पाहिजे आणि ती गरज पडण्याची शक्यता आहे. कारण की यंगस्टर्स असतात, वयवर्ष 23-24ला आजकाल लोकांना नोकऱ्या लागतात, बरोबर. कॉल सेंटर असतात, 40-50 रुपये मिळत असतात, जबाबदारी काही नसते. कारण घरी आईवडिलांचं सगळं व्यवस्थित असतं, त्यामुळे तो आईवडिलांकडेच राहणारा मुलगा असतो. आईवडीलही त्याच्याकडे काही पैसे मागत नसतात. पण त्याचं एक स्वप्न असतं, की आई-वडील आहेत, आम्ही 2 भावंड आहोत समजा, तर मग मला वेगळा फ्लॅट घ्यावा लागेल म्हणून तो टप्प्याटप्प्याने ॲक्युम्युलेट करत असतो बरोबर. त्याची इन्व्हेस्टमेंट. आणि मग ती जर इन्व्हेस्टमेंट तो गोल्ड स्वरूपात ॲक्युम्युलेट करणार असेल, तर त्यांनी ते ETF मध्ये करायला पाहिजे. कारण की जेव्हा केव्हा तो फ्लॅट घ्यायला जाईल, तेव्हा त्याला जे काय सीड कॅपिटल भरायचं असेल, इनिशियल रक्कम भरायची असेल, तेव्हा ते सोनं जाऊन सराफाकडे एनकॅश करण्यापेक्षा त्याला ETF एनकॅश करणं जास्त सोयीचं आणि सुटसुटीत जाईल. आणि किमतीमध्ये मी मगाशी सांगितलं असं फार मोठा काही फरक पडणार नाही. ट्रान्झॅक्शन कॉस्टपेक्षा तिथे ट्रान्झॅक्शन कॉस्ट त्याला कमीच लागेल. पण जर का तुम्हाला दागिनाच घडवायचा असेल, तर तुम्हाला फिजिकल सोनं लागणार आहे. तर फिजिकल सोनं घेत राहा. म्हणजे परत त्याच यंगस्टरचं जर उदाहरण द्यायचं झालं, तर त्याला घर घेण्याकरता पण पैसे साठवायचे आहेत, लग्नात बायकोला दागिने करण्याकरता पण सोनं साठवायचं आहे. तर लग्नात बायकोला दागिने करण्याकरताचं सोनं ते त्यांनी फिजिकल घ्यावं. हं. कारण ते जाऊन त्याला विकायचं नाही आहे. त्याचं अल्टिमेट हेतू ठरलेला आहे, की ह्याचे दागिने घडवायचे आहेत लग्नामध्ये माझ्या होणाऱ्या बायकोकरता आणि ह्याची रक्कम एनकॅश करून मला जो काय फ्लॅट घ्यायचा आहे, त्याची इनिशियल रक्कम भरायची आहे. तर तुम्हाला ॲसेट टू ॲसेट कन्व्हर्ट करायचं असेल, अदर ॲसेट, हं. तर तुम्ही नॉन फिजिकल फॉर्ममध्ये केलेलं पाहिजे. जर तुम्हाला दागिनाच घडवायचा हे नक्की असेल, तर मात्र फिजिकल फॉर्ममध्ये घ्यायला पाहिजे. ओके, वॉव! कारण का त्याच्यात तुम्हाला माहिती आहे, की मी जर एकाच सराफाकडनं ते घेत असेन, तर मला त्याच्यात तूट एक्सचेंज नाही रेट वगैरे लागत एक्सचेंज रेट नाही लागणार, तूट नाही लागणार. त्याच्यामुळे तो फायदा होऊ शकतो. राईट. सरांनी आत्ता आपण अगदी दुसरं एक कंपॅरिझन केलं जातं कायमच गोल्डच्या बद्दल, की ही तशी स्टेबल आहे, पण स्लो असेट आहे. पण जर ॲक्चुअली हिस्टॉरिक डेटा बघितला, गोल्ड व्हर्सेस निफ्टी 50 व्हर्सेस FD जर बघितलं, तरी खूपच इंटरेस्टिंग डेटा येतो. तो म्हणजे लाँग टर्म जर कॅगर बघितला गोल्डचा गेल्या काही वर्षातला, तर तो 10.5% येतो. इक्विटी म्हणजे निफ्टी 50 जर एक्झाम्पल धरलं, तर तो 13-13.5% येतो. फिक्स्ड डिपॉझिट 6.2%चा येतोय आणि रिअल इस्टेटचा पण 8-12% आणि लिक्विडिटीच्या कन्स्ट्रेंटने येतोय. हे सरप्रायझिंग आहे. म्हणजे कायम आपण निफ्टी 50 बद्दल किंवा सेन्सेक्स बद्दल बोलतो, स्टॉक मार्केटबद्दल बोलतो, टू बी व्हेरी ऑनेस्ट, की हे सगळ्यात जास्त ग्रो होणारी, कन्सिस्टंटली 13% ते 15% ग्रो होणारी असेट आहे. पण गोल्ड काही फार मागे नाहीये, हे लक्षात येतंय इंटरेस्टिंगली. गोल्ड इज अ रिस्क फ्री ॲसेट. इक्विटी इज अ रिस्क ॲसेट. आपण गोल्डला सॉव्हरेनच्या पलीकडे रिस्क धरतो. नसलेली ॲसेट धरतो. आज जर आपल्या देशापुरता विचार करायचा झाला, तर व्हॉट इज अ रिस्क फ्री ॲसेट? RBIचे बॉन्ड असतील किंवा गव्हर्नमेंटचे जे G-SEC असतात. हां, G-SEC असतात. गव्हर्नमेंट वेगवेगळ्या वेळेला जे सिक्युरिटीज इश्यू करतात बरोबर. किंवा T-बिल्स हां. असतात. तर T-बिल्स म्हणा, RBI बॉन्ड्स म्हणा किंवा G-SEC म्हणा, याची जर आत्ताची जर आपण रिटर्न्सची जर हिस्ट्री काढली, गेल्या तुम्ही जसं म्हणता तसं 25 वर्षाची हिस्ट्री काढली, तर आपल्याला दिसून येईल की त्याचे ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न हे 8.5% ते 9% आहेत. हो, आपण त्याला रिस्क फ्री म्हणतो. बरोबर.
हे रिस्क फ्रीच्या वरचं रिस्क फ्री असूनही त्याच्यात 10.5% रिटर्न्स हो. आहेत. सो इट इज फार बेटर दॅन दॅट रिस्क फ्री. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण गोल्डला निफ्टी आणि सेन्सेक्सशी कधीच कम्पेअर करून उपयोग नाही. का बरं? कारण निफ्टी आणि सेन्सेक्स असतात ते एक 50 शेअर्स किंवा 30 शेअरचं रिप्रेझेंटेशन करून त्याची एकत्रितपणे होणारी जी मुवमेंट आहे बरोबर. त्यानुसार व्हॅल्यू होत असतात. गोल्ड ही सिंगल ॲसेट आहे. गोल्ड आहे. कंपोजिशन त्याला नाही. सब्जेक्टिव्हिटी नाही आहे हं. की कुठले 30 शेअर, कुठले 50 शेअर, मग सध्या त्याच्यात कुठले 30 आहेत, पूर्वी कुठले 30 होते. तर तुम्ही जर विचार केला की 79 मध्ये मला वाटतं सेन्सेक्स चालू झाला आपला, बरोबर. तर सेन्सेक्समध्ये 79 मध्ये असलेल्या शेअर्सपैकी फक्त 7 का 8 शेअर आत्ता त्याच्यामध्ये कंटिन्यू आहेत. 23 शेअर रिप्लेस झालेत. आणि एकदा नाही, अनेक वेळा रिप्लेस होत ते काही इन झाले, काही आउट झाले, काही इन झाले, आउट झाले. म्हणजे ते 23 सुद्धा कॉन्स्टंट नाही आहेत बरोबर. की हे 23 गेले आणि हे 23 आले. टप्प्याटप्प्याने 2 कुठले तरी गेले, नवीन 2 आले, 3 कुठले तरी गेले, नवीन 3 आले. त्या नवीन 3 आलेल्यातला 2 बाहेर गेले, दुसरे 2 आत आले. सो एन नंबर ऑफ मल्टिपल कॉम्बिनेशन. मग जर असं असेल तर आपण त्याच्याशी कसं याचं ॲब्सोल्यूट कंपॅरिझन करणार? कारण धिस इज अ ॲब्सोल्यूट सिंगल कमॉडिटी अँड देअर दॅट पॅरामीटर ऑफ द सेन्सेक्स अँड निफ्टी इज चेंजिंग इयर आफ्टर इयर. हं. देअर कॉम्पोजिशन इज चेंजिंग इयर आफ्टर इयर. कंपनीज आर चेंजिंग इयर आफ्टर इयर. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ते जे चेंज होतात रोज, त्याच्यामध्ये प्रत्येक जे इक्विटी आहे त्याच्यामध्ये त्याला प्रत्येकाला वेटेज दिलं गेलं आहे वेगवेगळं. किंवा TCS आहे त्याला 20% वेटेज आहे, रिलायन्स असेल तर त्याला 12% वेटेज आहे, ITC असेल तर त्याला आणखीन काय X आहे, Y आहे, Z आहे. आज 50 शेअर जे आहेत निफ्टी 50 मधले, त्यातले जर 10 शेअर टॉपचे काढले, वेटेज वाईज असलेले 10 टॉप शेअर काढले, तर मला वाटतं, मी फार त्याच्यामधला फार तज्ज्ञ नाही त्यामुळे माझ्या आकडेवारीत थोडेफार चूक असेल किंवा एरर असू शकते, पण माझ्या दृष्टीने त्यातले टॉप 10 शेअर जर घेतले तर दॅट विल बी रिप्रेझेंटिंग 40 to 50% ऑफ निफ्टी. हं. मग नेमकं तेवढ्याच 10 शेअरमध्ये जर खूप तेजी आली आणि बाकीच्या 40 शेअरमध्ये तेजी नाही आली तरी देखील निफ्टी 50 वाढेल. बरोबर. इज इट अ रिअल रिप्रेझेंटेशन ऑफ मार्केट? नाही. मग आपण कम्पेअर करू शकू का की निफ्टीचा CAGR एवढा आहे? बरं, निफ्टी इंडेक्स किंवा सेन्सेक्स इंडेक्समध्ये मी पैसे गुंतवीन आणि तो बेनिफिट कॉन्स्टंट ठेवीन असं मी म्हणेन की मला ते जमत नसेल तर मी निफ्टी इंडेक्समध्ये किंवा सेन्सेक्स इंडेक्समध्ये पैसे गुंतवीन. पण माझा मूळ प्रश्न तसाच राहतो की त्याचं जे कॉम्पोजिशन आहे ते चेंज होतं, त्याचं काय? हं. त्याच्यातले असलेले जे शेअर्स आहेत ते सारखे बदलत राहतात, त्याचं काय? असलेल्या शेअरचं वेटेज सतत बदलत राहतं, त्याचं काय? बरोबर. गोल्डच्या बाबतीत तसं नाही आहे. गोल्ड इज अ सिंगल कमॉडिटी. त्याचाच परफॉर्मन्स असणार आहे, त्याचंच नाव असणार आहे, तीच कंपनी असणार आहे आणि तोच धातू असणार आहे. त्यामुळे हार्ड अँड फास्ट नाही कम्पेअर करता येणार, बट स्टील येस, गोल्ड इज गिव्हिंग फार बेटर रिटर्न्स. आणि तुम्ही खूप जुना हा रेफरन्स सांगताय 10-10.5% CAGR वगैरे. आत्ताचा रिसेंट 10 वर्षाचा जर CAGR बघितला, म्हणजे आफ्टर 2015 to 2025 या 10 वर्षाचा जर बघितला तर इट इज अराउंड 12 to 13% प्लस. बापरे! आणि किती अनसर्टन्टी आली आणि ती जर पॉझिटिव्ह साईडची अनसर्टन्टी असेल, म्हणजे इतर इकॉनॉमीच्या ॲसेटला निगेटिव्ह साईडची असेल, तर गोल्ड वाढणार आहे. आणि गोल्डचं एक फार शेवट जाता जाता तुम्हाला सांगतो, गोल्ड ऑलवेज रिप्लेस द बाईंग पॉवर ऑफ करन्सी. करन्सीची जी बाईंग पॉवर असते ना, ती टिकवून धरण्याकरता गोल्ड लागतं. मी एक छोटं उदाहरण देतो आणि संपवतो माझं. तुमच्याकडे आज 100 रुपये आहेत, तुम्हाला गहू खरेदी करायचे आहे, पण आज नाही 6 महिन्यांनी लागत आहेत. तुमचे आजचे गहू खरेदी करून झालेत, 100 रुपये राहिलेत. तुमचं टार्गेट नक्की आहे की त्या 100 रुपयात मला किराणा भरायचा आहे. आज जेवढा भरला 100 रुपयात तेवढाच, पण 6 महिन्यांनी, कारण आत्ताचा झाला आहे माझ्याबरोबर. तुम्ही 6 महिने ती नोट खिशात ठेवली आणि 6 महिन्यानंतर किराणा मालाच्या दुकानात गेलात आणि ती 100 रुपयाची नोट दिली आणि त्याला सांगितलं ही मागल्या वेळची यादी एवढंच सगळं काढ. तो सगळी यादीप्रमाणे सामान काढतो आणि सांगतो सेठ 15 रुपये ज्यादा का देना पडेगा, 20 रुपये ज्यादा का देना पडेगा, कारण इन्फ्लेशन झालेलं असतं. बरोबर. त्यामुळे तुमच्या त्या 100च्या नोटेची खरेदीची शक्ती कमी झालेली असते. त्यामुळे तेवढाच किराणा माल जो तुम्ही 100 रुपयात घेतलेला असतो त्याकरता 120 रुपये, 115 रुपये, 150 रुपये तुम्हाला द्यायला लागत असतं. तुम्ही जर 6 महिन्यापूर्वी किराणा घेऊन झाल्यानंतर त्या उरलेल्या 100 रुपयाचं जर गोल्ड घेऊन ठेवलं असतं, आता येत नाही गोल्ड, गोष्ट निराळी, पण समजा त्या 100 रुपयाचे इक्विव्हॅलंट व्हॅल्यूचं त्या दिवशी गोल्ड घेऊन ठेवलं असतं आणि 6 महिन्यानंतर किराणा मालाच्या दुकानात जाताना ते 100 रुपयाचं गोल्ड एनकॅश केलं असतं, तर तुम्हाला 112-15 रुपये आले असते. तुम्ही ती यादी दिली असती, त्यांनी यादी करून तुम्हाला सांगितलं असतं टोटल करून 112 रुपये हुए सेट. तुमच्या त्या 100 रुपयाची बाईंग पॉवर त्यांनी रिस्टोर केली असती त्या गोल्डनी.
तर गोल्ड ऑलवेज रिप्लेस द बाईंग पॉवर ऑफ करन्सी आणि त्यामुळे गोल्डला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या प्रमाणात इन्फ्लेशन वाढतं त्या प्रमाणात गोल्ड वाढतं, ज्या प्रमाणात इन्फ्लेशन कमी होतं त्या प्रमाणात गोल्ड कमी होतं. त्यामुळे एक सूत्र नक्की डोक्यामध्ये ठेवा, जर का इन्फ्लेशन वाढवणाऱ्या घटना घडत असतील, इन्फ्लेशन वाढवणाऱ्या घटना घडत असतील तर समजून चला की सोनं हे वाढणार आहे. वाव. इन्फ्लेशन कमी होणाऱ्या जर घटना घडत असतील तर समजून चला की सोनं हे घटू शकतं. सोनं घटतच नाही का? मी या मताचा अजिबात नाही. इट्स अ कमॉडिटी, सो इट्स डिपेंड ऑन सप्लाय डिमांड. सप्लाय डिमांडनुसार आहे. आता जसं गेल्या 8 दिवसामध्ये सोनं क्रॅश झालं, स्टॉक मार्केटही क्रॅश झाली. तर गेल्या 25 वर्षात आता असं घडायला लागलंय की स्टॉक मार्केट जेव्हा क्रॅश होतं तेव्हा सोनं क्रॅश होतं. ते एका कारणामुळे की स्टॉक मार्केटमधला लॉस भरायला, मार्क टू मार्केटचे डिफरन्सेस भरायला, मार्जिनचे ॲडिशनल आलेले कॉल भरायला, इमिजिएट लिक्विडेट होऊ शकणारी एकच ॲसेट त्या इन्व्हेस्टरच्या हातात असते, ती गोल्ड. मग तो ती विकतो, सो सप्लाय इन्क्रीजेस आणि त्यामुळे गोल्डच्या प्राइसेस खाली येतात. ती विकून तो त्या पैशातून त्याचे मार्क टू मार्केटचे लॉसेस भरतो किंवा इतर लॉसेस भरतो. आणि एक साधारणपणे सामान्य माणसाचं असं असतं, जेव्हा नुकसान होत असतं ना त्या प्रॉफिटमध्ये काय आहे आपल्याकडे वस्तू ती विकायचं धोरण असतं. बरोबर. मग मार्केट सगळं घटतंय, आत्ता स्टेबल कुठली वस्तू आहे आपल्या हातात की जी घटलेली नाही, ते सोनं. मग ते जाऊन सोनं विकतात आणि त्याच्यातून ते कॉम्पेन्सेट करतात. त्यामुळे तात्पुरता तो सप्लाय वाढतो. तुम्ही 2020च्या मार्चमधलं मी जे उदाहरण दिलं तेव्हा स्टॉक मार्केट क्रॅश झाली होती, तेव्हा तात्पुरतं सोनं घटलं होतं, नंतर परत वरती आलं. 2008-10 लेहमन ब्रदर्सचे क्रॅश झाले, तात्पुरतं सोनं घटलं, नंतर परत सोनं वाढलं. आत्ता सुद्धा हे तात्पुरतं सोनं घटलंय, कारण की ट्रम्प साहेबांच्या निर्णयानंतर ऑलमोस्ट 4000 पॉईंटनी डो जॉन्स खाली गेलंय. आपला सेन्सेक्स, निफ्टी सगळं खाली गेलंय. वर्ल्ड वाईड मार्केट खाली जात आहेत. आजच्या दिवसाला तर इंडोनेशियाचं मार्केट एका दिवसात 10% खाली गेलंय, कारण ते गेले 2 दिवस बंद होतं, त्यामुळे क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आलाय. तर तात्पुरतं सोनं खाली गेलंय बिकॉज ऑफ द एन्कॅशमेंट प्रेशर, नॉट बिकॉज की 55,000-58,000ची न्यूज चालू आहे म्हणून. जेव्हा 90-91,000 भाव सोनं होतं ना, तेव्हा माझ्या कानात प्रत्येकजण येऊन म्हणायचं, काय सगळेजण म्हणतात 1 लाख रुपये होईल, खरं आहे का? आता जेव्हा सोनं पडायला लागलं तेव्हा प्रत्येकजण कानात येऊन विचारतं, काय 58-60 होईल म्हणतायत, खरं आहे का? तर मार्केटचं एक सूत्र आहे की जेव्हा मार्केट वर जात असतं तेव्हा उंच उंच भाव सांगण्याची स्पर्धा लागते. जेव्हा मार्केट खाली जात असतं तेव्हा नवीन नवीन खालचे भाव सांगण्याची स्पर्धा चालू होते. आत्ता हे नवीन नवीन खालचे भाव सांगण्याची स्पर्धा चालू आहे, मार्केट खाली चालू आहे म्हणून. आणि ही जी स्पर्धा जी केली जाते आणि त्या स्पर्धेला जे बळी पडतात ते मासेस असतात, क्लासेस नसतात. आणि अशी स्पर्धा चालू असताना जो त्या न्यूजकडे किंवा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तो क्लास असतो, कारण त्याला एकच माहिती असतं, ऐकावे जनाचे करावे मनाचे. त्यामुळे तुमच्या मनाला जे वाटते ते जास्त खरं आहे. लोकांना काय वाटतं याच्याकरता विचार करू नका. तुम्हाला कशात शाश्वती वाटते त्याच्यामध्ये गुंतवणूक करा. सर, आता फक्त लास्ट प्रश्न, की जेव्हा आता एवढं व्होलॅटाईल मार्केट आहे आणि आता तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे तर अजून मला जास्त इंटरेस्ट आला त्याच्यात, की जेव्हा असं काही ते अनसर्टन गोष्टी घडतात तेव्हा सोनं पडत असतं. तेव्हा जे होल्ड केलेले पैसे असतात, म्हणजे आपण कॅश ठेवलेले असतात, तर त्या माणसाने काय पॉईंटला एंटर करावं, त्याचा काही बेसिक ग्रामर आहे का? त्याचा काय इंडिकेशनवरती एंटर करावं गोल्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये? मार्केट वर जाईल का आणि खाली जाईल का, आणि ही आत्ताची वेळ योग्य आहे का, या तिन्ही प्रश्नांची उत्तरं ब्रह्मा विष्णू महेशनी पण दिलेली आहेत किंवा त्यांना देणं शक्य नाही. म्हणजे तुम्ही जर मुंबईच्या शेअर बाजारात गेलात, तिथल्या जुन्या एखाद्या जाणत्या गुजराती माणसाला, मारवाडी माणसाला विचारलं, क्या लगता है बाजार ऊपर जाएगा क्या, तर तो म्हणला समजा, नाही बुवा काही सांगता येत नाही, म्हणून तुम्ही त्याला तुच्छतेने म्हणलात, मग काय केलं 50 वर्ष इथे असून? मग तो पुढलं उत्तर देतो, अरे ब्रह्मदेवाचा बाप आला तर त्याला सांगता येणार नाही, माझी काय गोष्ट घेऊन बसला. सो दॅट इज द सिच्युएशन. पण स्टील इफ प्राइसेस आर गोईंग डाऊन, सोनं जर घटत असेल आणि नुकत्याच काळामध्ये ते 24-25% रॅली करून आलं असेल, नंतर 10-1% करेक्ट होत असेल, तर आपण ते ॲक्युम्युलेट करायला सुरुवात करणं चांगलं आहे. चांदी ही जास्त सोन्यापेक्षा व्होलॅटाईल असते. ती इंडस्ट्रियल मेटल आहे. आपल्याकडे आपण ती एक देवाची उपकरणी किंवा जेवणाची ताटं, वाट्या, भांडी करण्याकरता वापरतो. त्यामुळे आपल्याला ती प्रेशियस मेटल आणि काहीतरी उपकरणं आणि म्हणजे दागिने या स्वरूपातच आपण त्याकडे बघतो. पण तसं नाही आहे. वर्ल्ड मार्केटमध्ये किंवा इंडियातही 70% जास्त त्याचं इंडस्ट्रियल यूज आहे. आणि इंडस्ट्रियल यूज असल्यामुळे ते जे निर्माण होतं ते जळून जातं आहे, नष्ट पावतं आहे. त्यामुळे चांदी जी निर्माण होते त्यातली 70% चांदी नष्ट पावती आहे. मग अशीच नष्ट पावत गेली तर ते नॅचरल रिसोर्स आहे. एक दिवस जर तो नॅचरल रिसोर्स संपला तर हा जो 30% ॲक्युम्युलेट होणारा रिझर्व्ह आहे तो युटिलायझेशनला येईल.
आणि मग तोही एक दिवस नष्ट पावेल. आता जसं आपल्याला एखादी बातमी वाचायला मिळते, अमुक एक अवशेष मिळाले, साधारणपणे 2,00,000 वर्षापूर्वीचे असतील असं म्हणतात. तसं आता हे कधी होईल? तर तसंच कधीतरी ते होईल. कधीतरी इथून पुढे 5,000 वर्षांनी, 10,000 वर्षांनी. पण तेव्हा सोन्यापेक्षा चांदीला जास्त किंमत असेल, कारण ती अस्तित्वातच नसेल किंवा इतकी स्केर्सिटी असेल, ती इतकी अल्प असेल, की जो असेल तो जे काय भाव सांगेल, जो काय रेट सांगेल त्या रेटलाच ती विकली जाईल किंवा घेतली जाईल, कारण तेवढीच त्याची उपलब्धता राहील. आणि आज मितीला तरी चांदीला जे काय वापर केला जातोय 5G, 4G, 10G, 6G टेक्नॉलॉजी असेल, स्पेस टेक्नॉलॉजी असेल, सॅटेलाईट फोन असेल, त्यानंतर तुमचं इलेक्ट्रिक ट्रान्समिशन असेल, सोलर पॉवरचे सेल असतील. प्रत्येकच गोष्टीमध्ये जिथे-जिथे तो वापर केला जातो इलेक्ट्रॉनिक्स आणि स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये, तिथे-तिथे ती चांदी जळून नष्ट होतीये आणि तो वापर तर आपला वाढत चाललाय. त्यामुळे अशी नष्ट होणाऱ्या चांदीचं प्रमाण वाढत चाललंय. आणि मग जेव्हा केव्हा इंडस्ट्रीमध्ये रिसेशन यायची शक्यता निर्माण होते, तेव्हा चांदीच्या किमती अचानकपणे घसरतात. ज्या गेल्या 8 दिवसामध्ये सोनं 5% घटलं आणि चांदी 18% घटली. याचं कारण ट्रम्प साहेबांच्या धोरणामुळे रिसेशन यायची शक्यता निर्माण झाली. त्यांनी लादलेल्या ॲडिशनल टेरिफमुळे त्यांच्या देशाला ज्या वस्तू जात होत्या बाहेरच्या देशातून, त्याचं निर्मिती किंवा प्रोडक्शन जर कमी होणार असेल आणि त्या प्रोडक्शनमध्ये वापरली जाणारी चांदी जर स्पेअर राहणार असेल, तर चांदीचा सप्लाय हा डिमांडपेक्षा जास्त होईल आणि मग त्यामुळे त्याची किंमत घटलेली आहे. पण खूप लाँग टर्म म्हणजे मी जसं सांगितलं, की 2,00,000 वर्षापूर्वीचा अमुक एक अवशेष सापडला. तसं इथून पुढे 5,000, 6,000 वर्षांनी जर चांदीचा तुटवडा होणार असेल, तर चांदी एखाद्या सोन्याच्या पेक्षा सुद्धा महाग असू शकते. वॉव! क्या बात है! सर खूप खूप धन्यवाद. जेन्युइनली गोल्ड इन्व्हेस्टमेंटकडे मी कायमच एक काय म्हणतात त्याला तरुण असल्यामुळं म्हणेन किंवा काय नॉन ग्लॅमरस म्हणून किंवा ती अशी जरा ओल्ड स्टाईलनी बघत होतो किंवा हे फार ज्यांना सेफ खेळायचं आहे त्यांच्यासाठी गोल्ड आहे असं बघत होतो मी. पण माझा आज गोल्डकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्हच बदलला आहे आणि माझ्या आईला हॅट्स ऑफ आहेत. तिने मला 3.5 मुहूर्ताचं का होईना थोडं महत्त्व शिकवलं आणि तेवढं का होईना ते गोल्ड अॅक्युमुलेट झालंय. आय थिंक गोल्डकडेच बघितलं पाहिजे. खूपच इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह आहे. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही आलात आणि आम्हाला साध्या सोप्या गोष्टींमधून सोन्याकडे काय पद्धतीने बघायचं, इन्व्हेस्टमेंट म्हणून पण, वेल्थ म्हणून पण आणि दागिना म्हणून पण याच्याबद्दल सांगितलं. धन्यवाद. आणि तुम्हालाही कुठले-कुठले विषय घ्यावे वाटतात धनदौलतमध्ये? काय पद्धतीने आपण धनदौलतमध्ये अजून इन्व्हेस्टमेंट किंवा वेल्थ क्रिएशनकडे बघावं? कारण आपण दौलत म्हणतोय. तर नक्की कळवा आणि धन्यवाद. लोभ असावा.